आणि मी डॉक्टर स्वाती रहाणे आपल्या सगळ्यांचं या कार्यक्रमात स्वागत करते. आपल्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करते. आपण आज भेटतो आहे कोविड-19 या आजाराच्या, ज्यांना आपल्याला आजार झालेला आहे. तर तो आजार म्हणजे नक्की काय ह्याच्याबद्दल आपल्याला बरीचशी माहिती आहे. त्या व्यतिरिक्त नक्की स्वतःची काय काळजी घ्यायची आहे आणि आयुर्वेद, योग आणि मॉडर्न सायन्स या दृष्टीने आपल्याला कसं पुढचं आरोग्य चांगलं ठेवायचं आहे, आपली रिकव्हरी कशी फास्ट करायची आहे, या दृष्टीने आपण आज हा विशेष कार्यक्रम करतो आहे. कारण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण सगळेच एका विचित्र प्रकारच्या त्रासातनं जातोय. तर त्या दृष्टीने आपण आजचा कार्यक्रम अरेंज केला आहे. थोडीशी ओळख करून देते. मी डॉक्टर स्वाती रहाणे. मी पुण्यात आयुर्वेदिक प्रॅक्टिस करते आणि त्याबरोबर मी योग तज्ज्ञ पण आहे. त्यामुळे योगशास्त्राचं पण क्लासेसही घेते, सेशन्सही घेते. या दृष्टीने त्यामुळे आयुर्वेद आणि योग या दृष्टीने मी आपल्याला गाईड करणार आहे. आणि माझ्याबरोबर आहेत डॉक्टर ऋता सावरकर, ज्या पेडियाट्रिशियन आहेत आणि फॅमिली फिजिशियन म्हणून पण काम करतात. तर या आपल्याला आधुनिक शास्त्र आणि स्वतःची रिकव्हरी, हिलिंग प्रोसेस जी आपण म्हणतो आहे, त्याचे सायंटिफिक टेक्निक्स आम्ही दोघी मिळून आपल्याशी शेअर करणार आहोत. तुम्हाला काही शंका आल्या, अडचणी आल्या, तुम्ही चॅटबॉक्समध्ये टाकू शकता सेशन चालू असताना. आणि सेशन संपल्यानंतर तुम्ही तुमचा ऑडिओ ऑन करूनही विचारू शकता शंका, अडचणी, किंवा आम्हाला पर्सनलीही कॉन्टॅक्ट करू शकता. नंबर तुम्हाला चॅटबॉक्समध्ये दिसेलच, मी सांगून ठेवते. मोबाईल नंबर आहे 7057162434. परत सांगते, 7057162434. या नंबरवर तुम्ही SMS किंवा कॉलनी कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमच्या अडचणी नक्की विचारू शकता. आम्ही आपल्या मदतीसाठी इथे उपस्थित आहोत. तर आपण सुरू करूयात. आता आपल्याला माहितीये की कोरोना हा आजार, त्याचं ते टिपिकल चित्र, एक बॉल सारखा, चेंडू सारखा असलेला त्याचा तो व्हायरस, त्याचं चित्र, या सगळ्याच्या पलीकडे आपण डायरेक्ट त्याची लक्षणं किंवा ह्याच्याशी कुठेही चर्चा न करता आपण डायरेक्ट विषयाला सुरुवात करूयात. आयुर्वेद करोना बद्दल काय सांगतं? तर प्राणशक्ती जी आपल्या शरीराला चालू ठेवते, आपल्या शरीराची ऊर्जा, आपल्या ज्याच्यामुळे आपलं शरीर आपल्या डे टू डे ऍक्टिव्हिटी, आपल्या शरीराची, मनाची, बुद्धीची सगळी कार्य सतत चालू असतात, ती प्राणशक्ती, त्याच्याशी रिलेटेड हा आजार आहे, ज्याला आम्ही आयुर्वेदात प्राणवह स्रोतस म्हणतो. म्हणजे जसं आपल्याला सगळ्यांना बेसिक माहिती आहे की डायजेस्टिव्ह सिस्टीम असते, सर्क्युलेटरी सिस्टीम असते, तसं आयुर्वेदात वेगवेगळ्या सिस्टीम्सला स्रोतस असं नाव दिलेलं आहे. तर जे प्राणवह स्रोतस आहे, जी आपली एनर्जी फ्लोची सिस्टीम आहे, तिथेच आपल्याला हा व्हायरस, हा जो विषाणू आहे, तो त्या सिस्टीमलाच डायरेक्ट अटॅक करतोय. तर आता प्राण म्हणजे आपल्याला माहिती आहे की प्राण म्हणजे लाईफ फोर्स, आणि तो आपल्याशी रिलेटेड आहे. आपण कसं बघतो तर श्वासाबरोबर. म्हणजे आपल्या जन्मापासून आपल्या मृत्यूपर्यंत आपला श्वास हा सतत चालू असतो आणि त्याच्यावरच डायरेक्ट याचा हल्ला होतो आहे. म्हणून हा प्राणवह स्रोतसाचा व्याधी आहे असं आयुर्वेद सांगतं. तर प्राणवह स्रोतस हा प्राण हा सगळ्या शरीरात कसा फिरतो? तर श्वासातनं तो फिरतोच. त्याचबरोबर हृदयातनं जे शुद्ध रक्ताचा पुरवठा होतो आहे, त्याद्वारे पण प्राणशक्तीचा संचार संपूर्ण शरीरात होत असतो. म्हणून इथे आपल्याला दोन्ही गोष्टी कन्सिडर करायला पाहिजे, आपली रेस्पिरेटरी सिस्टीम आणि आपली सर्क्युलेटरी सिस्टीम. तुम्हाला इथे चित्रात दिसतात दोन्ही सिस्टीम्स. आपले फुफ्फुस, आपलं हृदय आणि सगळ्या रक्तवाहिन्या, या सगळ्यांचं मिळून
हा आजार आहे. मग आता आपल्याला या क्लॅरिफिकेशनवरनं, या चित्रावरनं लगेच स्पष्टता येईल आजाराची. तुम्ही सगळ्यांनी हे अनुभवलं पण आहे की पहिलं लक्षण येतं की थकवा येतो. म्हणजे बाकीची कोणाला ताप येईल, कोणाला येणार नाही, सर्दी होईल, कोणाला जुलाब होतील, ही लक्षणं जरी वेगवेगळी असली तरी थकवा हे कॉमन लक्षण आहे. आणि ते का आहे तर इथे आपली प्राणशक्ती कमी पडतीये, आपल्या प्राणशक्तीवर हल्ला झालेला आहे. करेक्ट? प्रत्येकाने आपला अनुभव लक्षात घ्या. तर त्यामुळे थकवा हे लक्षण आहे आणि हे लक्षण पूर्ण शरीराच्या सगळीकडे असल्यामुळे, म्हणजे रक्तवाहिन्या आणि सगळ्यांना प्राणशक्ती शरीरात फिरती आहे रक्तातल्या ऑक्सिजनद्वारे, त्यामुळे तिथे आपल्याला थकवा जाणवतो आहे. तर या प्राणशक्तीला कसं वाढवायचं, ह्याच्याशी कसं डील करायचं हे आपण बघणार आहोत. तसंच आपल्याला आता या रेफरन्स मध्ये लक्षात घेता येईल की इथं आपण म्हणतोय आर्टरीज, व्हेन्स, म्हणजे आपल्याला सगळ्यांना हे माहितीये की करोनाचं एक कॉम्प्लिकेशन हे आहे की रक्तामध्ये गुठळी होऊ शकते, म्हणून सगळ्यांना ॲस्पिरिनची गोळी सुरू केलेली आहे. तर या दृष्टीने आता तुम्ही बघा, तुम्हाला अजून क्लॅरिटी येत जाईल. किंवा चेस्टमध्ये मग पॅच आलाय का, मग दमतोय का, मग खोकला आलाय का, या सगळ्या गोष्टी आयुर्वेदानी एकाच समर्पक छत्राखाली, एकाच समर्पक नावाखाली घेतलेल्या आहेत. मग या प्राणवह स्रोतसा महत्वाची गोष्ट आपल्याला की प्राण म्हणजे आपण म्हणलं वायू. तर हा वायू हा शरीरात पाच प्रकारे डिवाइड केलेला आहे. जसा तो व्हायटल फोर्स आहे तसाच वायू पण आहे, जो आपल्या शरीरातल्या सगळ्या हालचाली, आपल्या मनाला नियंत्रित करतो. म्हणजे साधं अगदी हात हलवणे, पाय हलवणे, ही ऍक्शन सुद्धा आयुर्वेदानुसार वाताच्या प्रेरणेने होत असते. वायू हा आपल्याला माहितीये वातविकार म्हणजे तो त्रास, पण असं नाहीये. आयुर्वेदाच्या दृष्टीने वात हा सगळ्या हालचालींना, सगळ्या क्रियांना शरीरातल्या, इव्हन श्वासोच्छ्वास किंवा आतड्यांची हालचाले, हृदयाची हालचाले, या सगळ्यांना वायू आवश्यक आहे. तो शरीराचा महत्वाचा घटक आहे, असं नाहीये की तो अनावश्यक आहे. तर हा वायू नॉर्मल असतो तेव्हा हा 5 प्रकारांमध्ये डिवाइड केलेला आहे शास्त्रकारांनी. इथं तुम्हाला दिसतंय ते प्रत्येकाचं कार्यक्षेत्र आहे. उदान वायू आहे तो वरच्या भागात कार्यरत आहे, शरीराच्या डोकं, गळा वगैरे या भागात. प्राणवायू आहे तो साधारण छाती, फुफ्फुस या भागात कार्यरत आहे. समान वायू आहे तो साधारण आपल्या जठराच्या, नाभीच्या आजूबाजूला कारणीभूत आहे. व्यानवायू हा संपूर्ण शरीरात संचार करतो आणि अपान वायू हा कमरेखालच्या भागात कार्यरत असतो. आता या वायूंचा आपण इथे का उल्लेख करतोय तर आपल्याला आता प्राणशक्ती म्हणजे ह्याच्यातला प्राणवायू अर्थात तो प्राणशक्ती ही सगळ्या शरीरात आहे, पण प्राणवायू हा हृदयातनं सगळीकडे जातो आहे, तर तिथूनच आपल्याला थकवा येतो आहे. पण त्याचबरोबर हे जे बाकीचे सगळे वायू आहेत, आता तुम्ही चित्रात बघाल की एखाद्या ठिकाणी समजा आता आपण अपान वायू बघितला, जो खालच्या भागात आहे शरीराच्या, या भागात अपान वायू आहे. हा जर क्लिअर म्हणजे आपला अपान मोकळा नसेल, आपलं पोट नीट साफ नसेल, तर इथून प्रेशर आलं की तो वरच्या वायूंना पुश करणार आहे आणि त्यामुळे नॅचरली जो प्राण ऑलरेडी आपल्याकडे डिस्टर्ब झालेला आहे आजाराच्या प्रभावाने, तो अजून जास्त डिस्टर्ब होणार. त्यामुळे नॅचरली उदान आणि प्राण हे सगळे डिस्टर्ब झाल्यामुळे मग आपल्याला येणार खोकला किंवा दम लागल्यासारखी भावना. त्याच प्रकारे उदान हा वायू आहे जो आपलं बोलणं वगैरे या ऍक्टिव्हिटी, ज्या वरच्या बाजूच्या ऍक्टिव्हिटीज आहेत इन रिव्हर्स डायरेक्शन, अपवर्ड डायरेक्शन, त्या कंट्रोल करणार आहे. आता आपण जनरली काय होतं की करोना झाला की आपल्याला टेन्शन येतं, मग वेगवेगळ्या व्यक्तींना फोन, घरातल्यांशी चर्चा, ह्याच्यात आपली खूप एनर्जी जाते. जी आपण म्हणतोय की एनर्जी म्हणजे प्राणशक्ती, हीच एनर्जी आपली जास्त खरं तर आपण कॉन्झर्व करायला पाहिजे. त्यामुळे आपलं आरोग्य, पुढची रिकव्हरी चांगली होणार आहे. पण एक नॅचरल प्रोसेसचा भाग म्हणून असं होतं की या गोष्टी होत जातात की या डॉक्टरला फोन करू, या नातेवाईकांना फोन करू, अनेकांचे फोन येतात, अनेकांचे सल्ले मिळतात. ह्याच्यात आपला उदान वायू ह्याचं काम जास्त पडतंय त्याला, त्यामुळे तो
ताणाखाली आल्यामुळे आपल्याला स्ट्रेस निर्माण झाला तिथे, आणि मग परत आपला प्राण कमी झाला आणि मग आपला थकवा वाढला. तसंच आपलं सुरुवातीला जेव्हा आजार होतो तेव्हा आजाराच्या सुरुवातीच्या काळात भूक लागत नाही अशी लक्षणं होतात, म्हणजे आपला समान वायू डिस्टर्ब आहे. तो समान डिस्टर्ब असल्यामुळे पण आपल्याला प्राण उदान हे सगळे डिस्टर्ब होणार आहेत. त्यामुळे आपल्याला जेव्हा आपण रिकव्हरीचा विचार करतोय तेव्हा हे सगळे वायू एक एक करून आपल्याला जागेवर आणायचे, नॉर्मल करायचे, जेणेकरून आपल्या पूर्ण शरीराचं फंक्शनिंग हे नॉर्मल चालू राहील. आता ही अशी सडनली होणारी किंवा जसं आपण म्हणतो की एखादा अवखळ मूल आहे आणि त्याला कंट्रोल करायचं आहे, तर त्याला असं तुम्ही पटकन बांधून ठेवून ते काय मूल शांत होणार आहे का, त्याचा अवखळपणा कमी होणार आहे का, तर नाही. त्याला कंटिन्युअस आणि सस्टेन्ड एफर्ट्स लागणार आहेत. तसंच या वायूचं आहे. त्यामुळे या सगळ्या वायूंना व्यवस्थित जागेवर आणण्यासाठी आपल्याला कन्सिस्टंट आणि सतत एफर्ट्स करायला पाहिजेत, की जेणेकरून हळूहळू आपलं रिकव्हरीच्या दिशेने एक एक पाऊल पुढे जात जाईल. आणि ही झाली वायूंचं सगळं महत्व. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की ती आपण ह्याच्यातनं पण की आपले हे प्राण शक्ती जो व्हायटल लाईफ फोर्स आहे तो कुठल्या भागात आहे हे आपल्याला बघायचं झालं तर साधारण आयुर्वेदाने त्याची 10 महत्वाची स्थानं सांगितली आहेत. कानाच्या वरचे डोक्याच्या बाजूचे जे 2 पॉइंट्स आहेत ते 2 पॉइंट्स हार्ट, आपली युरिनरी सिस्टीम, डोकं किंवा मेंदू, घसा, रक्त, आपल्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि इम्युन सिस्टीम आणि एनस किंवा खालचं जे आपलं हे आहे ते गुदद्वार, हे सगळं आपण तिथे बघतो आहोत. तर या सगळ्या दृष्टीने या 10 गोष्टींचं आपण रक्षण करायला पाहिजे. आता आपण उलटा विचार केला तर या प्रत्येकाच्याशी रिलेटेड काहीतरी सिम्पटम्स येतात. जनरली डोकं दुखतं आहे कोविडमध्ये, ते साधारण इथेच दुखतं आहे, किंवा घसात आवाज बसतो आहे, किंवा ओव्हरऑल वीकनेस वाटतो आहे, ब्लड इम्प्युरिटीज जसं आपण म्हणतोय की क्लॉट्स वगैरे होण्याची शक्यता आहे, ह्या सगळे अफेक्ट होत आहेत. त्यामुळे या भागांची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. ही काळजी कशी घ्यायची आहे तर प्राणशक्ती आपली आहे आता ती कॉन्झर्व करायची आहे, जी आपल्याला डिसीज फायटिंगला मदत करेल आणि जी आपल्याला पुढे रिकव्हरीला मदत करणार आहे. तर या दृष्टीने हा एक महत्वाचा भाग झाला प्राण व स्रोतसाचा. मग आपण ह्याच्यात रिकव्हरीला काय करणार तर आपण प्राणायाम करणार. आपण प्राणायाम करणार. तर प्राणायाम म्हणजे काय आहे तर प्राण आणि आयाम हे आहे प्राणायाम. तर आयाम म्हणजे काय तर स्ट्रेचिंग, जी प्राणशक्ती आहे त्याचं स्ट्रेचिंग करायचं आहे आपल्याला. तर प्राणशक्तीचं स्ट्रेचिंग आपण प्राणायामाने करणार की आपली प्राणशक्ती ती हळूहळू वाढवण्याचा प्रयत्न करणार. आणि ते स्ट्रेचिंग म्हणजे असं नाही आहे की एकदम ओढाताण केली, खेचलं आणि हे केलं. तर ते स्ट्रेचिंग आहे आपल्याला स्लो करायचं आहे, ते स्ट्रेचिंग हळूहळू करायचं आहे. म्हणजे ही खूप सूक्ष्म प्रोसेस आहे आणि ती आपल्याला कशी करायची आहे ते आज आपण शिकणार आहोत काही प्रमाणात. त्यामुळे इथे प्राणायामाचं विशेष महत्व आहे की प्राणशक्तीशी रिलेटेड आजार आहे. आपण प्राणशक्ती म्हणजे श्वास आणि त्याला आपण हळूहळू स्ट्रेच करणार, त्याला एक्सपांड करणार, म्हणजे आपल्या लिमिट्स वाढवणार आहोत श्वासाच्या. मग त्याचा सूक्ष्म लेवलला काय इफेक्ट होणार आहे तर जे आपण म्हणतोय की आपलं ऑक्सिजन कमी पडतोय, तर आपल्या रक्तातलं ऑक्सिजनचं प्रमाण तेवढ्याच श्वासात आपल्या रक्तातलं ऑक्सिजनचं प्रमाण वाढवण्याचं काम हे प्राणशक्ती प्राणायामाद्वारे प्राणशक्ती वाढून होणार आहे. तर हे कसं होतं काम ह्याच्या मागे एक बेसिक सायन्स आहे
किंवा आपल्याला असं लंग्स मध्ये इन्फेक्शन गेलंय किंवा लंग फायब्रोसिस हा एक कॉमन शब्द आहे करोनाच्या दृष्टीने, की फुफ्फुसांची इलॅस्टिसिटी कमी होणं. आपल्याला कल्पना नाहीये पण आपल्या फुफ्फुसांची इलॅस्टिसिटी ही खूप जास्त प्रमाणात आहे. तुम्हाला इथे दिसतंय की जवळजवळ 300 मिलियन त्याच्यात अल्व्हिओल आहे, ज्याला आपण म्हणतो की फुग्यासारखे स्ट्रक्चर्स आहेत की ज्याच्यामुळे आपला श्वास आणि उच्छ्वास चालू आहे ते एक्सपांड होतात आणि कॉन्ट्रॅक्ट होतात. ते एवढ्या जास्त क्वांटिटीत आपल्याकडे आहेत. त्यामुळे त्यांची कपॅसिटी वाढवणं म्हणजे समजा आपलं असं झालं असेल एखाद्याचं की करोनामुळे थोडासा भाग फुफ्फुसांचा खराब झाला आहे, तरीही त्याला रिकव्हरीचे चान्सेस हे 100% आहेत. कारण आपल्या शरीराची अशी योजना आहे की ज्याच्यामुळे आपण आहे ती कपॅसिटी वाढवू शकतो. मुळात आपलं जर फुफ्फुस पसरली, ओपन केली, आता इथे दिसतात तुम्हाला चित्रात तशी 2 फुफ्फुसं असतात आपल्याला, पण जर आपण ती ओपन केली आणि पसरली तर त्याचं क्षेत्रफळ, त्याचा एरिया साधारण 1700 स्क्वेअर फूट, म्हणजे एक टेनिस कोर्ट एवढा मोठा त्याचा एरिया आहे. आणि या गोष्टी आपल्याला माहिती नसतात, त्यामुळे आपल्याला असं वाटतं की अरे एक छोटा पॅच आला की आपण आधीच गलित गात्र होतो, तर असं नाहीये. आपल्या शरीराची रिज्युनेशनची कपॅसिटी ही खूप मोठी आहे. त्यामुळे अशा गोष्टींना घाबरण्याचं म्हणजे काळजी घ्या पण हतबल होऊ नका, असं हे फॅक्ट लक्षात घ्या. आता फुफ्फुसांमध्ये हे जे 3 लोब्स दिसत आहेत, अप्पर लोब, मिडल लोब आणि इन्फिरियर लोब, हे 3 लोब्स दिसत आहेत फुफ्फुसांमध्ये. तर या लोब्स मध्ये तिन्ही लोब्सची कपॅसिटी वाढवता येते. प्रत्येक लोबवर काम करणारं वेगळे ब्रीदिंग टेक्निक्स आहेत, वेगळे प्राणायाम आहेत, ते आपल्याला शिकता येतील. आता इथे प्राणायाम म्हणलं की कोविड झालाय आणि प्राणायाम करा असं नाहीये. खूप सायंटिफिक पद्धतीने खूप हळूहळू जाऊन करायचा प्राणायाम आहे. ते कसं करायचं हे आम्ही शिकवणार आहोत तुम्हाला, पण ही एक स्टेप बाय स्टेप करायची प्रोसेस आहे मुळात. म्हणजे जनरल युट्यूबवरचे व्हिडिओ बघून कपालभाती करायला सुरुवात केली की माझ्या फुफ्फुसांमध्ये टॉक्सिन साठलेत आणि मी कपालभाती सुरू केली वगैरे, कृपया अशी चूक करू नका. आधी त्याच्या मागचं शास्त्र समजून घ्या. प्रत्येकाची आजाराची ग्रेड किंवा स्टेज वेगळी आहे. काही जणांना आता तुम्ही जर तापाच्या अवस्थेत असाल तर तुम्हाला प्राणायाम करायचाच नाहीये. ज्यांचा तापाची रिकव्हरी झाली आहे आणि हळूहळू परत रिकव्हरीचा प्रवास सुरू आहे त्यांना करायचा आहे, तोही स्टेप बाय स्टेप करायचा आहे. तर हे फॅक्ट सांगतोय प्राणायाम करा तेव्हा काय करू नका हेही सांगणं महत्वाचं आहे. त्या दृष्टीने हळूहळू प्राणायाम करणं, हळूहळू लंग्सची कपॅसिटी वाढवणं हे आवश्यक आहे. आणि मग या प्राणायामाद्वारे तुमची नक्की इम्प्रूव्हमेंट होणार आहे. कशी कशी होणार आहे, काय होणार आहे हे आपल्याला आता डॉक्टर ऋता सांगतील. नमस्कार. डॉक्टर स्वातींनी आता ऍक्च्युली आपल्याला खूप शास्त्रोक्त आणि सुंदर फ्लुएंट लँग्वेजमध्ये या सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या शरीरामध्ये जर एखादा बाहेरचा व्हायरस एंटर झालेला आहे किंवा बॅक्टेरिया एंटर झालेला आहे तर पहिला भाग असतो तो म्हणजे आपलं शरीर हे कोणत्या पद्धतीने त्याला पहिले रेजिस्ट करणार आहे. आयदर देर इज अ सायडल ऍक्टिव्हिटी, अर्थात आलेल्या बाहेरच्या किंवा फॉरेन बॉडीला आपली बॉडी ही बाहेर फेकण्याची पूर्ण प्रयत्न करते, किंवा दुसरा एक भाग असतो की आपल्या इम्युनिटीज म्हणजे आपल्या शरीरातली जी फायटर ब्लड सेल्स असतात त्या त्याला एनगल्फ करून ऍक्च्युअली सॅडल ऍक्टिव्हिटी म्हणजे किल करू शकतात. पण ही ऍक्टिव्हिटी अर्थात ही इम्युनिटी ही ट्रिगर होणं याचा पहिला भाग आहे तो म्हणजे ऍक्सेप्टन्स, की हो ठीक आहे, आय एम फेसिंग द चॅलेंज, येस मला थोडासा त्रास होतोय पण मला याच्यातून पूर्ण बरं व्हायचं आहे आणि मी पूर्ण बरा होऊ शकतो. हा पहिला ऍक्सेप्टन्स मुळात काम करतो. दुसरा एक ऍक्सेप्टन्स असा आहे की
ॲलोपॅथीमध्ये आम्ही ऑक्सिजन हा भाग इतका महत्वाचा सांगितला गेलेला आहे की पहिले, आता सध्या आपल्याला थर्मोमीटर पण जसं यूज करत होतो आपण बाकीच्या फीवर्समध्ये वगैरे, आता सगळ्यांच्या घरी पल्स ऑक्सिमीटर आहे. बरोबर आहे. प्रत्येक जणांना माहिती आहे की अरे मी 3 तासापूर्वी पाहिलं होतं, माझा पल्स ऑक्स 98 होता आणि तो आता थोडा फ्लक्च्युएट होतोय, 95 होतोय. आता हे नेमकं पल्स ऑक्स म्हणजे काय आहे? आपल्याला फक्त काय होतं की एखादी क्वेरी पडली की आपण गुगल सर्च करतोय. पण सर्वात महत्वाचा भाग आहे की जसं आपण नेटवर जाऊन सर्च करतोय, त्याचप्रमाणे आपली ओरिजिनल जी संस्कृती आहे त्यावर पण जाऊन सर्च करूया ना. ऑक्सिजनला आपल्या साध्या भाषेमध्ये प्राणवायू म्हटलेलं आहे. का बरं ऑक्सिजनलाच प्राणवायू म्हटला असेल? डिफरंट गॅसेस आहेत, पण O2 इज नोन ॲज प्राणवायू. आणि मग हा जो लिंक आहे प्राणवायू आणि प्राणायाम, ह्या गोष्टींची जोड घालणं खूप महत्वाचं आहे. आपल्याला जर 2 ते 3 दिवस उपाशी ठेवलं, अन्न नाही दिलं, तर आपण जिवंत राहू शकतो 100%. समजा आपल्याला 5 ते 10 तास आपल्याला पाणी नाही मिळालंय, आपण डिहायड्रेशनमध्ये जातोय, मे बी थोडंसं इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होऊ शकेल, तरीही आपण जिवंत राहू शकतोय, डेफिनेटली राहू शकतोय. मात्र ऑक्सिजनचा सप्लाय जर एका लेवलपेक्षा कमी झाला आणि तसं आपल्याला जर सस्टेन करायचं म्हटलं, तर आपल्या मेंदूमध्ये जो कार्डिओ रेस्पिरेटरी सेंटर आहे त्याला सर्वात महत्वाची गरज असते ती ऑक्सिजनची. म्हणून याला प्राणवायू म्हटलेलं आहे. आणि ही लिंक मी परत का सांगते आहे, कारण असं होतं की आपण लहानपणापासून प्राणायाम ऐकतोय. म्हणजे आपले आजोबा प्राणायाम करत होते, माझा काका व्यायाम करतो, तो योगासन आणि प्राणायाम काहीतरी करतो, चांगलं असतं. किंवा आपण असं म्हणतो की हो, आजकाल पाश्चात्य लोकांनाही प्राणायामाचं महत्व समजलं आहे आणि म्हणतात की इमोशनल वेलबिईंगसाठी प्राणायाम इज द बेस्ट. आणि मग ते असे खूप अवघड अवघड कॉम्प्लिकेटेड शब्द वापरतात की अॅमेग्डला असतं आणि प्रीफ्रंटल कॉर्टेक्स असतो, तर तुमचे कॉग्नेटिव्ह स्टॅबिलिटी येणं गरजेचं असतं आणि त्या सगळ्यांसाठी तुम्हाला ऑक्सिजन महत्वाचा आहे. म्हणजे आपलीच गोष्ट आपल्याला जेव्हा कोणीतरी आपल्या शेजारी सांगतोय, तेव्हा त्याचं महत्व आपल्याला पटायला सुरुवात होते. पण आज आपण हा काही सेमिनार म्हणजे मी आणि स्वाती इथे काहीतरी खूप सारं सायन्स सांगणार आहोत किंवा तुम्हाला सगळ्याच सेल्स आणि व्यायाम आणि आसनं आणि प्राणायाम फक्त एवढं शिकवणार आहोत असं काहीच नाहीये. सगळ्यात पहिली भाग जो आहे तो म्हणजे जे आपल्याजवळ आहे, जे आपल्यासाठी महत्वाचं आहे, तो म्हणजे आपला प्राण, ज्याला इंग्लिशमध्ये स्पिरिट म्हणतात. ओके. देर इज अ डिफरन्स बिटवीन सोल अँड स्पिरिट. देर इज 100% डिफरन्स. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आत्म्यापर्यंत जाण्याचे आणि आपल्या स्वतःच्या पूर्ण ह्या पिंडामध्ये आत्मा महत्वाचा मानला गेला आहे. पण आपले जे चत्वारी देह आहेत, 4 देह आहेत, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह, यामध्ये जी सगळी चेतना आहे, आपण जी प्रत्येक हालचाल करतो आहेत, ज्याला मग मी सध्या आमच्या ॲलोपॅथीच्या भाषेत सांगते की एव्हरी मूव्हमेंट इन द बॉडी, म्हणजे आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजनचा संयोग होतो आणि ते ऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन पंप झालेलं ब्लड सगळ्या ब्लड सर्क्युलेशन मधून फिरतंय, प्रत्येक सेलला, प्रत्येक ऑर्गनला ते ऑक्सिजन पुरवतंय. ही मूव्हमेंट जी आहे, ती प्रत्येक मूव्हमेंट ही प्राणशक्तीमुळे आहे. आता दुसरी मूव्हमेंट मी सांगण्याचा प्रयत्न करते. आई आणि वडिलांचे जे जीन्स असतात, ते जीन्स आपल्या बाळामध्ये ते ट्रान्सफर करतात. तो ट्रान्सफर करण्याची जी मूव्हमेंट आहे ना, ती सुद्धा प्राणशक्तीवरती अवलंबून आहे. एक लक्षात घेऊया आपण की जेव्हा एखादा नवीन क्रिएशन तयार होत आहे, एक नवीन ह्युमन बिईंग जन्माला येत आहे, त्याच्यामध्ये प्राण येणार, त्यावेळेसच्या आधी सुद्धा तिथे प्राण आहे, कारण ती मूव्हमेंट आहे. याला प्राणशक्ती म्हणतात. आणि मग जेव्हा हे आपल्या घरची आपली नेहमीची भाषा असते, प्राणवायू, प्राणशक्ती, प्राणायाम, हे ऐकलं की आपल्याला त्याच्याविषयी छान वाटतं. पण हे आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण किती अप्लाय करतो आहोत, याचं डिसिजन मात्र आपल्याला घेणं फार महत्वाचं आहे. सेल्युलर रेस्पिरेशनची इथे मी मुद्दाम ही स्लाइड ठेवलेली आहे. हे सांगते की आपल्या
प्रत्येक सेलला इंटेलिजन्स आहे. आपल्या प्रत्येक सेलमध्ये ऑक्सिजन आल्यानंतरच एनर्जी तयार होत असते. सिंपली आपण रोज जेवतो, आपण आपल्या जेवणामध्ये बॅलन्स डाएट घेतो. काय घेतोय? कार्बोहायड्रेट्स घेतोय, प्रोटीन्स घेतो आहेत, फॅट घेतो आहेत आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स, म्हणजे आपण खूपदा ऐकलंय ना, मल्टीव्हिटॅमिन्स आणि ऑल दॅट. आणि सध्या आपण मल्टीव्हिटॅमिन्स खूप घेतो पण आहेत. मला वाटतं प्रत्येकाने व्हिटॅमिन सी भरपूर घेतलेलं असणार आहे, घ्यायलाही पाहिजे. ते बेस्ट अँटीऑक्सिडंट आहे. परत अँटीऑक्सिडंट म्हणजे एक्सेसिव्ह गोष्टीला परत शांत करणारं तिथेही आलंच. दुसरी गोष्ट, आपण व्हिटॅमिन बी घेतो आहोत 100%, D3 पण घेतो आहेत. मग ह्या सगळ्यांचा आपल्याला जर ह्या सायंटिफिक भाषेमध्ये जर महत्व पटलं तर ते आपण 100% ऍक्सेप्ट करतो. तसं ते पटावं म्हणून मी परत एकदा इथं सांगितलं आहे की आपण जे घेतो अन्न, वरण भात, भाजी पोळी, फळं, या सगळ्यातून जे आपण पचवतो, खातो, त्या खाण्यातलं सत्व जे म्हणतो ना, डायजेशन अँड ॲसिमिलेशन, या प्रोसेस सुद्धा प्राणवायूने होतात. स्वातीने जे पाच पाच वायू सांगितले, प्राण, अपान, व्यान, समान, उदान, तुम्हाला आठवत असेल तर आपण नैवेद्य दाखवताना ओम प्राणाय स्वाहा ऐकलं असेल कधीतरी. म्हणजे आपल्या संस्कृतीच्या जुन्या काळापासून प्रत्येक आपल्या पंचप्राणाला महत्व दिलेलं आहे. इतकंच काय, आपल्याला हे माहित होतं की कोणत्या पॉइंट्सना धक्का जोरात लागला तर तात्काळ प्राण जाऊ शकतो. इतकं माहित असलेले आपण प्रगत आहोत आणि आपण आपल्याच गोष्टी विसरतोय का? तर नको विसरायला. आणि मी हे टीचिंग नाही देते, मी हे का सांगतेय, मी हे शेअर यासाठी करते की हो, मी डॉक्टर आहे पण मी सुद्धा पेशंट होते. ॲट वन पॉइंट ऑफ माय लाईफ मी जसे समोरच्यांचे जन्म पाहिलेले आहेत, सीझर झाले, नॉर्मल डिलिव्हरी झाले, त्याचप्रमाणे कॅज्युअल्टीमध्ये मी डेथही पाहिलेले आहेत. प्राण येणं आणि प्राण जाणं, आणि मी स्वतःही या गोष्टी अनुभवलेल्या आहेत. व्हेन आय हॅव फेस्ड माय डेथ, त्यावेळेस मलाही लक्षात आलं की प्राणाचं काय महत्व आहे. मग ही शक्ती कॉन्झर्व करण्यासाठी आपण फक्त आजारी पडल्यानंतरच आपण याच्यावरती काम करायला पाहिजे का? तर मला असं वाटतं की देर आहे दुरुस्त आहे. पण लक्षात घेऊया की आपल्या अन्नाचं रूपांतरण एनर्जीमध्ये करण्यासाठी, एटीपीला आमच्या ह्याच्यामध्ये अ कॉइन ऑफ एनर्जी म्हणतात, म्हणजे ते चलनी नाणं आहे आणि ते तयार होण्यासाठी सुद्धा ऑक्सिजन लागतो. म्हणजे नुसतं अन्न खाऊन उपयोग नाहीये. तर अन्न पचणं म्हणजे डायजेशन होणं, ॲसिमिलेट होणं म्हणजे त्याचा रस होणं, आणि त्या रसातलं सत्व आपल्या प्रत्येक सेलपर्यंत ऑक्सिजन बरोबर पोहोचणं. इतकं सुंदर शास्त्र सांगितलेलं आहे आपल्याला की आई श्वास घेते, आई अन्न खाते, आणि ही सगळी अन्नरसाची शक्ती आणि प्राणशक्ती ती तिच्या प्लॅसेंटातून बाळापर्यंत नेते. म्हणजे बघा, प्राणशक्तीचा संचार कुठेपर्यंत आहे. सो मी परत ह्या सगळ्या गोष्टी, मला असं वाटतं मी थोड्याशा जास्त इलॅबोरेट किंवा सायंटिफिक सांगण्याचा प्रयत्न फक्त एवढ्यासाठी करतेय की आपल्याला प्राणवायू, आपण ज्याला जो म्हणतो आहोत, तो घेत असताना आपण जर म्हणू आपल्याला आपला पल्स ऑक्स आता ड्रॉप होतोय 95-94 पर्यंत आलाय आणि 94च्या खाली नाही जायचंय, मग काय आपण जोरात रेस्पिरेशन केलं तर आपला पल्स ऑक्स वाढेल का? नाहीये. लँग्वेज जर एक रिक्वेस्ट आली आहे, मी प्रयत्न करते की मी साधा भाषा वापरावी. आपण जे पल्स ऑक्स वाढवण्यासाठी रेस्पिरेशन डीप करण्याचा प्रयत्न करू, त्यामुळे आपलं पल्स ऑक्स नाही वाढणार आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे, वी शुड अंडरस्टँड व्हॉट इज गोइंग ऑन ॲट आवर इमोशनल लेवल. इट इज कॉल्ड ॲज कॉग्नेटिव्ह फंक्शन ऑफ आवर ओन सिस्टम. आणि आपल्या कॉग्नेटिव्ह फंक्शनॅलिटीसाठी सुद्धा, आपल्या मेंदूसाठी सुद्धा सगळ्यात पहिलं न्यूट्रिशन आवश्यक आहे, ते म्हणजे ऑक्सिजन. आणि यात जेव्हा केव्हा आपल्याला त्रास होतो की आपल्याला श्वासाचा आणि पल्सऑक्सचा जोड लावायची आहे, तर खूप रेस्पिरेटरी रेट वाढवून पल्सऑक्स नाही वाढत आपला. तर आपण शांत स्वतःला करून, आणि त्यानंतर इट इज कॉल्ड ॲज इंटेलिजंट ब्रीदिंग, त्यामुळे आपला पल्सऑक्स डेफिनेटली वाढू शकतो. पहिली गोष्ट काय, तर आपण जे अँशियस झालो असू किंवा स्ट्रेस्ड झालो असू, त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये जे काही ॲड्रेनलिन पोर होतंय त्याचा पहिले विनियोग करणं, त्याचा विल्हेवाट लावणं. दुसरी गोष्ट,
ज्या ज्या वेळेस आपल्या शरीरामध्ये ह्या डेफिशियन्सीज निर्माण होतात त्यावेळेस लक्षात घ्या की आपल्या ज्या मेजर ऑर्गन्स आहेत की जे आपल्याला जिवंत राहण्यासाठी आवश्यक आहेत, दॅट इज फर्स्ट ब्रेन, हार्ट. तर आपला पहिला ब्लड सप्लाय हा ह्या व्हायटल ऑर्गन्सला जातो. त्यामुळे ज्या ऑर्गन्सवरती आपलं लाईफ डिपेंडंट नाहीत, उदाहरणार्थ स्किन, स्नायू, इथला ब्लड सप्लाय कॉम्प्रोमाइज होतो, कमी होतो आणि आपल्या व्हायटल ऑर्गन्सला ही आपली प्राणशक्ती दिली जाते. हे जे सेल्युलर इंटेलिजन्स आहे हे आपोआप आपल्या शरीरात घडतं आणि यासाठी आपली सेंट्रल नर्वस सिस्टीम, ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीम ह्या अहोरात्र प्रत्येक क्षणी काम करत असतात. आणि म्हणून हे लक्षात घेऊया की कोविडच्या इन्फेक्शनमध्ये फक्त हा भाग नाही आहे की रेस्पिरेटरी सिस्टीम अफेक्ट झाली आहे किंवा ब्लड सर्क्युलेशन किंवा कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम अफेक्ट झाली आहे, बऱ्याच प्रमाणामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम अफेक्ट झाली आहे, असं नसून काही ठिकाणी न्यूरोकेमिकल्सचे सुद्धा प्रॉब्लेम्स आहेत. ACE2 नावाचे जे आपले केमिकल्स असतात, आपले न्यूरोकेमिकल्स, इथे हा व्हायरस जाऊन जो अटॅक करतोय म्हणून आपला श्वासात आपल्या बरोबर आपला गंध पण येतो, आपल्याला वास पण येतो. ही आपली जी पंचेंद्रियांपैकी एक पार्ट आहे तो पण कमी होतो. दुसरी गोष्ट आपलं टेस्ट सेन्सेशन. सो वी शुड अंडरस्टँड की व्हायरस कुठल्या कुठल्या लेवलला, कोणत्या कोणत्या सिस्टीमला आणि कसा कसा अफेक्ट करतोय हे आपल्याला आपलं समजलं तर आपण डॉक्टरची मदत तर घेणारच आहोत. आपण तज्ञाची मदत ऑलरेडी घेतली आहे आणि आपण ऑलरेडी रिकव्हरीच्या फेजमध्ये आहोत. वी आर इवन दो क्वारंटाईन, वी आर ॲट आवर होम आणि आपलं पल्स ऑक्स नॉर्मल आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन्स, यू हॅव वोन द वॉर. पण सेकंड थिंग काय करायची आहे ती म्हणजे रिकव्हरी करत असताना फिजिकल लेवल आणि इमोशनल लेवल ह्या दोन्ही गोष्टी समजणं गरजेचं आहे. आणि ह्या समजण्यासाठी मी एक छोटीशी उदाहरण देते. समजा तुम्ही इमोशनली रागावलेले आहात किंवा खूप घाबरलेले आहात. तुम्ही आठवून बघा की जेव्हा तुमच्या ह्या इमोशन्स एका टप्प्याच्या वर जातात त्यावेळेस तुमच्या रेस्पिरेटरी रेट किंवा श्वासावरती परिणाम होतोय का? होत असतो का? 100% होत असतो. रागाच्या भरामध्ये आपला रेस्पिरेटरी रेट वाढलेला असतो, आपला पल्स रेटही वाढलेला असतो, आपला BMI सुद्धा वाढलेला असतो. सो मन आणि प्राण हे जोडलेलं आहे. यालाच अन्नमय कोशच्या मध्यभागातून जेव्हा आपण विचार करतोय तर प्राणमय कोश आणि मनोमय कोश हे इक्वली एकमेकांना बॅलन्स करत असतात, हे एकमेकांशी कनेक्टेड असतात. हा पार्ट आपण आज समजून घेणार आहोत. स्वाती, कॅन आय हॅव अ नेक्स्ट स्लाइड प्लीज? सो अन्नमय कोश हा भाग मी जरी म्हणाले तरी आपण आता सध्या आपण हा भाग महत्वाचा समजून घेऊया की आपल्याला शक्ती कुठून मिळतीये. प्राणशक्तीचा भाग आपण समजून घेतला, ऑक्सिजनचा. आता दुसरी शक्ती कुठून मिळतीये म्हणजे आपल्याला आपल्या एनर्जीज तयार करण्यासाठी बॅलन्स डाएट मधल्या 3 पार्ट्स महत्वाचे, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स. मात्र ह्या एवढ्याच गोष्टी महत्वाच्या आहेत का? नाही. चला समजून घेऊया. आपला आहार हा आपल्याला रोज कसा पुरेसा असावा, आवश्यक असावा आणि तो कुठल्या पद्धतीने असावा. मे बी असं असू शकेल की पहिल्या 4-5 दिवसात तुमच्या जिभेला चव नाहीये, पण तरीही रस, षड्रस आपल्या पोटात जाणं खूप महत्वाचे आहेत. कारण आपल्या शरीरातील लिव्हर हा जो भाग आहे की जो आपल्या शरीरातील टॉक्झिन्सना खेचून घेऊन ते शरीराच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतो, किडनी बरोबरच स्वेटनी किंवा कार्बन डायऑक्साईडच्या बरोबर. तर लिव्हरला बिटर अर्थात कडू हा रस अतिशय महत्वाचा आहे आणि ते त्याचं न्यूट्रिशन आहे. तर यातला डिटेल्स आपण भाग समजून घेऊया. ओव्हर टू डॉक्टर स्वाती. येस, आयुर्वेद सांगतं की जे आपले 3 पिलर्स ऑफ लाईफ आहेत, आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य. आहार हा पहिला पिलर ऑफ लाईफ आहे की ज्याच्यावर आपलं म्हणजे आपण पिलर हा इमॅजिन करा की ज्याच्यावर आपलं आयुष्य उभारलेलं आहे, आपलं लाईफ उभारलेलं आहे. हा पिलर म्हणजे आहार आहे. तर हा आहार हा कसा असावा, तर विशेषतः आता आपण ज्या रिकव्हरी स्टेजला आहोत तर काही गोष्टी आपल्याला खाव्याशा वाटतायत, काही नाही खाव्याशा वाटत आहेत, चव नाहीये, तरीही
आपण एक खात्रीपूर्वक हे करायला पाहिजे की आपल्या आहारात सगळ्या रसांचा उपयोग असेल. जे आपले षड्रस आहेत, गोड आहे, आंबट आहे, तिखट आहे, तुरट आहे, कडू आहे, हे सगळे रस आपल्या आहारात असले पाहिजे. प्रत्येक रसाचं महत्व हे आयुर्वेद शास्त्राने वर्णन केलेलं आहे. आपला गोड रस म्हणला तर तो आपली ताकद येण्यासाठी, भरून येण्यासाठी आपल्याला खूप महत्वाचा आहे. त्यामुळे पर्टिक्युलरली रिकव्हरी स्टेजला किंवा जेव्हा ताप संपतो त्या स्टेजला तर जास्त थोडंसं गोड खाण्याची इच्छा ही कॉमनली आढळून येते. कारण का तर एकतर ताप हे आयुर्वेदिक दृष्टीने पित्त ह्याच्याशी रिलेटेड आहे आणि पित्त शांत करायला गोड पदार्थांनी पित्त नक्कीच शांत होतो. पण म्हणून आपण गोड म्हणजे मिठाया खायच्या आहेत का, तर नाही. पचायला हलकं म्हणजे सगळ्यात पहिलं सोपा गोड पदार्थ म्हणजे फळाची साखर, फ्रुक्टोज ज्याला आपण म्हणतो तो, आणि जे हलके पचायला आहेत पदार्थ असे आपण खाऊ शकतो. इवन फॉर कोविड रिकव्हरी पण हे महत्वाचं आहे की आपली जी पारंपरिक पद्धत आहे की आजारी माणसाला लापशी करून देणं, खीर किंवा लापशी असं करून देणं, आणि हे सगळं तसंच जे अगदी साधे जे शिरा म्हणूयात आपण, किंवा फळ असं केळं आहे, सफरचंद आहे की ज्यांच्या गोडव्यानी आपल्याला लगेच रिलीफ मिळणार आहे असे गोड पदार्थ आहारात असावेत. तसंच आता आपण ऐकतोय की विटॅमिन सीचं महत्व कोविडमध्ये आहे. कारण आयुर्वेदानुसार जो आंबटपणा आहे तो म्हणजे एखाद्या सरफेसचं क्लिनिंग करायचं असेल तर त्याच्यासाठी वापरला जातो. जसं आवळा आहे किंवा त्रिफळा आहे, तर जे स्वच्छ धुणे अशी जी प्रोसेस असते तसं काम हे आंबट आणि तुरट या दोन्ही रसांनी होत असतं. तर त्या दृष्टीने आंबट आणि तुरट हे दोन्ही रस हवे आहेत फक्त, आणि ते योग्य प्रमाणात हवेत, खूप जास्त नको. म्हणजे जे साधारण आपलं महाराष्ट्रीयन फूड आहे, जे आपलं पूर्ण जेवणाचं ताट असतं की चटणी खायची आहे तिखट मध्ये, आपल्याला जवसाची चटणी आहे, तिळाची चटणी आहे, अशा खायच्या आहेत. आपण लगेच कैरीचं लोणचं किंवा ठेचा खा असं अपेक्षित नाही. पण चव येईल असं की जवसाची चटणी आहे, कारळ्याची चटणी आहे, तिळाची आहे, इव्हन दाण्याची आहे, की मायक्रोन्यूट्रियंट लेवलला या सगळ्याचं काम नक्की होणार आहे. आणि जे आपण खातो आहे त्याचं चांगलं पचन होण्यासाठी या गोष्टींचं महत्व आहे. त्यामुळे योग्य प्रमाणात सगळे पदार्थ आपल्या आहारात असले पाहिजेत. भलेही तुम्हाला आता जेवण कमी जात आहे तर तुम्ही असं खात्रीपूर्वक करा की तुमच्या साधारण दिवसभराच्या रुटीन मध्ये हे सगळे पदार्थ येतील. आणि ते कसे आपण सेट करायचे हे आपण पुढे बघणारच आहोत. पण ओव्हरऑल जसं आता म्हणलं की कडू रस हा पण खूप आवश्यक आहे. तसं युजली आजारपणात तोंडाला चव नाही म्हणून थोडंसं कडू अवॉइड केलं जातं. पण थोड्याशा प्रमाणात का होईना, जसं थोडीशी कारल्याची भाजी असेल किंवा काही मेथीची भाजी घेऊयात साधी, कमी प्रमाणात खा, 2 घास खा, पण त्याचा इफेक्ट तुमच्या शरीरावर होणार आहे, त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. त्यामुळे काही औषधं पर्टिक्युलरली आता कोविड सोडला तरीही आयुर्वेदिक औषधांना हे असतं की कडू असतात औषधं वगैरे, पण त्याचं महत्वाचं कार्य की तुमच्या शरीरातलं जे डायजेस्टिव्ह ऑर्गन्स आहेत सगळ्याचं फंक्शन सुधारण्यासाठी तो कडूरस आवश्यक असतो. म्हणून आयुर्वेदिक औषधात कडूपणा हा बऱ्याच प्रमाणात असतो. अशा सगळ्या प्रकारचं आहार असावा. साधं आपलं हिंग आहे, ओवा आहे की ज्याने तुमचं पचन होणार आहे. कारण ऍक्टिव्हिटीज कमी आहेत, आपण सगळे एका खोलीत आहोत किंवा एका बेडवर आहोत, तर अशा वेळेला अन्न पचणं हे सुद्धा एक अवघड गोष्ट आहे. कारण आपलं एरवीचं रुटीन वेगळं असतं, हालचाली असतात, त्यामुळे अन्न पचत असतं. तर अशा वेळेला जर अन्न पचत नाहीये किंवा भूक लागत नाहीये तर साधं ओवा, कोमट पाणी असं जेवणाच्या आधी घ्या. किंवा आपलं जे पारंपरिक पद्धतीने आपण म्हणतो पाचक, की आलं, लिंबू, मीठ आणि थोडीशी साखर, ह्याच्यात सगळे चव आले, तिखटपणा आला, लिंबाचा आंबटपणा आला, मिठाचा खारटपणा आला, साखर आली. हे पाचक तुम्ही जेवणाच्या आधी एक 5-10 मिनिटं घ्या की जेणेकरून तुम्हाला भूक लागेल
आणि मग तुम्ही खाल्लेलं अन्न चांगलं पचेल. अगदी साधा सोपा उपाय आहे, पण आपण त्या आजाराच्या आणि त्या टेन्शनच्या ह्याच्यात इतके असतो की हे आपण उपाय करायला विसरतो. बहुतेक जणांना हे माहिती आहे, असं नाही आहे की आपल्याला मी खूप वेगळं सांगते, पण हे गोष्टी तुम्ही करायला, इम्प्लिमेंट करायला सुरुवात करा. तसंच आयुर्वेदांनी सांगितलेलं आहे की जे सॉलिड पार्ट आहेत आपल्या जठराचे 4 भाग कल्पना करायचे आहेत आणि त्या 4 भागातला सॉलिड पार्ट हा 2 भाग आणि लिक्विड पार्ट हा 1 भाग आणि 1 भाग रिकामा ठेवायचा आहे की जेणेकरून अन्नाचं पचन, चर्निंगला आवश्यक तेवढी जागा जठरात मिळेल. त्यामुळे खूप पोट गच्च भरून जेवायचं नाहीये. आता आपल्याकडे ऑलरेडी एनर्जी कमी आहे, त्यामुळे पोट खूप अति भरून जेवायचं नाहीये की जेणेकरून आपलं पोट गच्च भरलं म्हणून आपल्याला थकवा आला. किंवा आपण बघितलं की डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि रेस्पिरेटरी सिस्टीम या खूप जवळ आहेत एकमेकांच्या. त्यामुळे पोट गच्च भरलं म्हणून छातीवर प्रेशर येऊनही तुम्हाला दम लागल्यासारखा वाटू शकतो. तर स्वतःला अॅनलाइज करा की या कारणामुळे आहे का, रादर दॅन त्याचं एकदम टेन्शन घेण्यापेक्षा या गोष्टी अॅनलाइज करा आणि मग त्याप्रमाणे आपलं डाएट ठरवा. आणि दुसरं म्हणजे सध्या आपल्याला पचायला अतिशय हलक्या गोष्टी, म्हणजे समजा तुम्हाला अगदी पोळी भाजी वरण भात असं जेवण एका वेळेला जात नसेल, ते स्प्लिट करा. एका वेळेला वरण भात खा, एका वेळेला पोळी भाजी खा, असंही चालणार आहे. किंवा रात्रीचं फक्त भात खाल्ला, दुपारच्या जेवणात फक्त पोळी खाल्ली, असंही चालणार आहे. पण ओव्हरऑल सगळे षड्रस पोटात जातील एवढीच काळजी घ्या. आणि जसं की पनीर आहे किंवा ब्रेड आहे किंवा तळलेले पदार्थ आहेत, वडे किंवा शेव वगैरे, अशा कुठल्याही गोष्टी आपल्याला रिकव्हरीच्या फेजमध्ये खायच्या नाहीयेत. जरीही आपल्याला आजारपण आणि बोर्डम ह्याच्यातनं ती स्युडो हंगर, एक इच्छा, आपल्याला क्रेविंग निर्माण होणार आहे. कारण ते आपण एका खोलीत आहोत, आपल्या हालचाली सगळंच रुटीन डिस्टर्ब झालंय. तर हे ऍक्सेप्ट करा की आपल्याला या गोष्टीमुळे अशा इच्छा होत आहेत आणि त्या कंट्रोल करायचा प्रयत्न करा. कारण इथं जर आपण बळी पडलो तर परत जी आपल्याकडे एनर्जी आपण कमी म्हणतोय ती पचनाला जास्त जाणार, परत जो अन्नरस तयार होणार तो जड स्वरूपाचा होणार आणि मग सगळ्या शरीरात जडत्व येणार. मग कुठेतरी अंगदुखी सुरू होते, कंबर दुखते, पाठ दुखते. मूळ कारण असतं की आपण आहारात काहीतरी चूक केलेली असते आणि आपल्याला वाटतं असं की आपल्याला हा डिसीज प्रोसेसचाच भाग आहे. म्हणजे परत मला बरं वाटत होतं 2 दिवस आणि परत मला काहीतरी सिम्पटम आलं, जनरली अशी तक्रार असते. तर त्याच्या मागे असं कुठलं आहाराचं चुकीचं कारण आपलं होत नाही ना, हे लक्षपूर्वक बघितलं पाहिजे. स्वाती, हा तू सांगितलेल्या एका गोष्टीला मी एक ऍड करते फक्त. हा ते तू खूप छान म्हटलंस ना की जड पदार्थ खाऊ नका. आता जड पदार्थाचा मी एक थोडासा स्प्लिट करून सांगण्याचा प्रयत्न करते. समजा तुम्ही पोळी जेवलात, एका पोळीतून समजा तुम्हाला 40 कॅलरीज, किलो कॅलरीज मिळाल्या. ठीक आहे, म्हणजे एक पोळी जेवल्यामुळे तुम्हाला शक्ती मिळाली. आता त्याऐवजी तुम्ही पिझ्झा खाल्ला आणि त्या पिझ्झामधून तुम्हाला समजा 50 कॅलरीज मिळाल्या, कारण त्यामध्ये चीज पण होतं. पण आता पोळी पचवण्यासाठी डायजेस्टिव्ह सिस्टीमला समज 20 ते 25 किलो कॅलरीज लागल्या. म्हणजे आपल्याजवळ ॲडिशनल किती राहिल्या? आपल्याकडे आपण बेनिफिटमध्ये आलो ना, पॉझिटिव्हमध्ये. पण त्याऐवजी पिझ्झा खाऊन मिळालेल्या ज्या 40-50 कॅलरीज आहेत, तो पचवण्यासाठी 60 ते 70 कॅलरीज लागणार आहेत. म्हणजे गणित कुठे गेलं? मायनसमध्ये. हे लक्षात घेऊया की आपण जेव्हा आत्ता आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आपली एनर्जी कुठे डायव्हर्ट करतोय आपण? आपल्या व्हायटल ऑर्गन्सकडे आणि आपल्या इम्युनिटी एन्हान्समेंटमध्ये. करेक्ट? मग तुम्हाला फ्रेश वाटण्यासाठी लाईट डाएट, म्हणजे जे त्याच्यापासून मिळणारी ज्या काही एनर्जी असेल तर ते पचवण्यासाठी कमी एनर्जी लागावी असे अन्न, म्हणून फ्रुक्टोज इज बेस्ट. म्हणजे तुम्हाला जर थकवा येत असेल तर सगळ्यात सुंदर पचणारी, पटकन ॲब्झॉर्ब होणारी जी शुगर आहे ती फ्रुक्टोज आहे. पण यात यात एक गोष्ट आवश्यक आहे की तुम्ही सीझनल फ्रुट्स घ्या. शक्यतोवर ड्युरिंग हा पार्ट सीझनमध्ये नसलेले फ्रुट्स घेऊ नका, कारण प्रत्येक फ्रूटचं एक गुणधर्म आहे आणि तो त्या त्या सीझनमध्ये तसा आपल्या शरीराला मदत करतो. इट इज कॉल्ड ॲज होमिओस्टॅसिस.
उन्हाळ्यामध्ये संत्रा, आंबा, टरबूज, खरबूज ही फळं येत आहेत ना, तर पर्टिक्युलरली आपल्याला त्याच्यातून हायड्रेशन मिळतं, व्हिटॅमिन सी मिळतोय. आणि सर्दी आणि खोकला, हो, डेफिनेटली सर्दी आणि खोकला असेल तर आंबट फळं खायची नाही आहेत. पण पाणचट संत्र खूप सुंदर असतं आणि त्यासाठी खूप छान महत्वाचा भाग सांगितलेला आहे की अर्धा ग्लास संत्र्याचा ज्यूस आणि अर्धा ग्लास कोमट पाणी, आणि हे जर घेतलं तर हे पचायलाही सोपं आहे आणि पर्टिक्युलरली ताप असलेल्या पेशंटला यामुळे पटकन रिकव्हरी होते. 2 गोष्टी घडतात यामुळे. आपल्या स्मॉल आणि लार्ज इंटेस्टाइन्स मध्ये जे थोडेसे गॅसेस किंवा इनडायजेस्टेड फूड मटेरियल राहिलेलं आहे ते पण वॉश आउट होऊन जातं फटाफट. आणि दुसरी गोष्ट, फास्ट ऍब्झॉर्प्शन होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्रुक्टोजमुळे आपल्या ताप आल्यानंतर आपल्या आतड्याचा आतला जो भाग आहे म्युकोजा, हा भाग आहे स्किन आहे. माझ्या गालाचा आतला भाग काय आहे? म्युकस मेम्ब्रेन. म्युकस मेम्ब्रेनला कधी कधी तुम्हाला फोड आलेले पाहिलेत का तुम्ही तुमच्या तोंडामध्ये? आपण मग त्यावेळेस व्हिटॅमिन बी घेतो किंवा मग फ्रुट्स खातो. याचा अर्थ असा असतो की आपल्या म्युकस मेम्ब्रेनला बारीक बारीक इंजुरी झालेली आहे आणि ही इंजुरी भरून येण्यासाठी युजली पेक्टिन हे खूप महत्वाचं असतं आणि हे गाजरामध्ये खूप जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने गाजर अवश्य घ्या. आणि ते सध्या तरी जर तुम्हाला थोडासा थकवा जास्त असेल किंवा पचनात तुम्हाला गॅसेस जास्त होत असतील तर गाजरचं सूप घ्या. जर तुम्ही त्याच्या पुढे आलेल्या असाल रिकव्हरीच्या तर गाजरचा ज्यूस घ्या. तो पण ज्यूस हाफ हाफ वॉटर, ल्यूकवॉर्म वॉटर मिक्स करून. यामुळे ते पचायला सोपं जातं. फक्त लक्षात घेऊया सगळ्यात महत्वाचं हा भाग डॉक्टर स्वाती क्लिअर करणारच आहे. डोंट मिक्स 2 टाइप्स ऑफ फ्रुट्स टुगेदर. त्याचे काय परिणाम आणि काय दुष्परिणाम आहेत तो आपण शास्त्रोक्त समजूनच घेऊया. पण हा आपण जेवणाचाच भाग समजून घेतोय तर हे लक्षात घेऊ की एक टाईपचं फ्रूट एका वेळेस खायचं आहे. म्हणजे तुम्ही आता जर तुम्ही टरबूज खात आहात तर तुम्ही पोटभर आनंदाने टरबूजच खा. तुम्ही सेफ खाता आहात तर तुम्ही फक्त सेफ खा. टरबूज आणि सेफ एकत्र खाऊ नका. हा भाग खूप महत्वाचा आहे. आणि नाश्ता, लंच, संध्याकाळी 4 ते 5 वाजता काहीतरी खाणं आणि रात्रीचा आहार, हा प्रत्येक भाग जो आहे तो आपण आपल्या चवीनुसार आपल्या सवयीनुसार आपण चेंजेस करू शकतो. पण पर्टिक्युलरली ड्युरिंग फीवर स्टेट प्रोटीन्स जरी आपल्या शरीराला आवश्यक असतील तरी तुम्ही स्प्राउट्स कच्चे खाऊ नका. त्याचं सलाड करून तुम्ही खाऊ नका. त्याऐवजी तुम्ही स्प्राउटचं सूप तयार करा. छानपैकी हाफ बॉइल्ड करून घ्या. हाफ बॉइल्ड केलेल्यामध्ये जिरे, धणे, थोडंसं काळं मीठ आणि सेंधव मीठ टाका. चवीपुरतं तूप टाका. हे लक्षात घ्या की आपल्या शरीराला ज्याप्रमाणे कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीनची गरज आहे त्याचप्रमाणे फॅट्सची पण गरज आहे. आपले फॅट सॉल्युएबल जे व्हिटॅमिन्स आहेत त्यांचं ऍब्झॉर्प्शन होण्यासाठी गुड फॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे देशी गाईचं तूप हे गुड फॅट, गुड कोलेस्ट्रॉल मानलं गेलेलं आहे. ते तुम्ही अवश्य तुमच्या जेवणात घ्या. तापामुळे, थकव्यामुळे आणि तुमच्या इम्युनिटीमध्ये सगळी एनर्जी गेल्यामुळे तुमच्या स्किनला, तुमच्या म्युकस मेम्ब्रेनला, तुमच्या इंटेस्टाईनच्या पार्टला शुष्कता आलेली असते, ड्रायनेस आलेला असतो आणि तो रिकवर होण्यासाठी तूप खूप महत्वाचं आहे. सो अगेन आय एम डिवायडिंग द पार्ट्स की सुरुवातीच्या फेजमध्ये जितकं तुम्हाला पचायला सोपं असलेलं अन्न घेऊ शकता. सूप्स, ज्युसेस, लापशी, साळीच्या लाह्यांचं पाणी, साध्या लाह्या, ह्या सगळ्या तुम्ही अवश्य तुमच्या खाण्यामध्ये इन्क्लूड करा. जसजशी रिकव्हरी फेज पुढे पुढे जात जाईल तसे तसे तुम्ही शिफ्ट व्हा. थोडंसं हाफ बॉइल्ड सलाड, हाफ बॉइल्ड स्प्राउट्स किंवा मॅक्सिमम प्रमाणामध्ये फ्रुट्स, तूप लावलेली पोळी, भाज्या टाकलेले पाट किंवा व्हेज बिर्याणी, हे तुमच्या सेकंड स्टेज ऑफ रिकव्हरीमध्ये असायला हवं. आणि त्यापुढे पुढचे 3 महिने तुम्हाला तुमच्या फूडची काळजी घ्यायची आहे. इथेही तुम्ही बॅलन्स डाएट घेतलंच पाहिजे. कारण पूर्ण रिकव्हरी होण्यासाठी एक लक्षात घेऊया की आपल्या रेड ब्लड सेल्स आपल्या बोनमॅरोमधून जेव्हा तयार होतात तर एका रेड ब्लड सेलचं 100 डेजचं सायकल आहे. त्या 100 डेजच्या सायकलमध्ये ही ब्लड सेल आपल्या शरीरातून सगळीकडे ऑक्सिजन घेऊन फिरते, करेक्ट? तर तिला सपोर्ट देण्यासाठी आपण
मॅक्सिमम व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, आयर्न सप्लिमेंटेशन ह्या सगळ्या गोष्टी घेणं गरजेचं आहे. आणि सेकंड सायकल ऑफ आरबीसीज जेव्हा तयार होतील त्यावेळेस आपली रिकव्हरी इतकी फास्ट असली पाहिजे की हेल्दी नॉर्मल आरबीसीज प्रोड्यूस झाल्या पाहिजेत. ओके. खोकला कमी होण्यासाठी मला असं म्हणायचंय की तुम्ही फूड मधून मेडिसिन्स घ्या. स्वाती याची अजून यावरती जास्त क्लिअरली सांगेल. आवळा, सुंठ ही त्रिदोष शामक औषधं आहेत आणि ही तुम्ही घरी घेऊ शकता. यामध्ये डॉक्टरांनी तुम्हाला आरामात रिकमेंड केलेलं आहे. यू शुड टेक इट. तुम्हाला जर ब्लड शुगर लेवल तुमच्या नॉर्मल आहे, यू आर नॉट सफरिंग फ्रॉम डायबिटीस, हनी इज द बेस्ट. व्हेरी सिम्पल. ड्राय कफ असेल, सुदनिंग, हनी खूप चांगला. त्याचप्रमाणे आवळा वेगवेगळ्या प्रमाणामध्ये. कच्चा आवळा, त्यापेक्षा जर आपण कॅन्डी घेऊ शकलो तर ते, किंवा मीठ, सैंधव मीठ लावलेला सुकवलेला आवळा, आवळ्याचा मुरब्बा. दीज आर द बेस्ट थिंग्स फॉर रिकव्हरी. व्हिटॅमिन सी जरी आपण घेत असलो तरी हे नॅचरल रिसोर्सेस जे आहेत ते लवकर ऍब्झॉर्ब होतात आणि फास्ट आपल्याला मदत करतात. तर विरुद्ध आहार हा माझा जरा जास्तच आवडीचा सब्जेक्ट आहे, कारण आपण आपल्या खाण्याच्या बाबतीत अवेअर नसतो. आपल्याला हे माहिती नाहीये की आपण जे खातो त्यानुसार आपला स्वभावही बनतो आणि आपल्या प्रकृती पण, आपल्या सेल्स पण बनतात. सो काय योग्य खाल्लं पाहिजे, किती योग्य खाल्लं पाहिजे, याबरोबरच आपण कित्येक वर्षांपासून काय खात आहोत हेही लक्षात घ्या, कारण त्याच्या साधर्म्याने करा, तसंच खा. अचानक अंड सुरू केलं, प्रोटीन्सची गरज आहे म्हणून, ते तुमच्या शरीराला पचणार नाहीये. भलेही तुमच्या शरीराला आता प्रोटीनची गरज आहे, पण तुम्ही गेल्या 4 वर्षात जर तुम्हाला सवयच नाहीये ह्या प्रोटीनची, तर डोंट स्टार्ट एनिथिंग न्यू. इट इज लाईक विनिंग प्रोसेस. सो ज्या प्रोटीन्सची तुम्हाला सवय आहे ते प्रोटीन्स तुम्ही इन्क्लूड करा. तुम्हाला प्रोटीन्स वाढवायचे असतील तर साधी तूर डाळच्या ऐवजी तूर आणि मूग डाळ, त्यामध्ये थोडीशी मसूर डाळ मिक्स केली तर कॉम्बिनेशन ऑफ पल्सेस एनहान्सेस द क्लास ऑफ प्रोटीन आणि ऍब्झॉर्प्शन ऑफ प्रोटीन सुद्धा वाढतं. त्यामुळे स्प्राउट्स किंवा डाळ मिक्स केलेल्या चालतात, भाज्या मिक्स केलेल्या चालतात, पण फळं मिक्स केलेली अजिबात चालत नाहीत. आणि का आणि कसं, तर त्यासाठी आपण आधी विरुद्ध आहार हा भाग समजून घ्या डॉक्टर स्वातीकडून, आणि मग मी हा भाग शेअर करेन की विरुद्ध आहार आणि ब्लड सर्क्युलेशन आणि डायजेस्टिव्ह हे कसे इंटरलिंक्ड आहेत. स्वाती. विरुद्ध आहार ही आयुर्वेदातली एक महत्वाची कन्सेप्ट आहे की ज्या आहारातल्या गोष्टी या कॉम्बिनेशन मध्ये खाल्ल्या की त्याच्यातनं जड स्वरूपाचा आहार रस तयार होतो, किंवा पार्टली इनडायजेस्टेबल, किंवा आपण ज्याला विष स्वरूपात, थोड्या अगदी विष म्हणजे खूप स्ट्रॉंग विष नाही पण शरीराला हानिकारक अशा प्रॉपर्टीज निर्माण होतात, असा विरुद्ध आहार सांगितलेला आहे. तर त्यामध्ये महत्वाचं येतं की दूध आणि फळं ही एकत्र खायची नाहीये, किंवा आंबट पदार्थ आणि दूध, म्हणजे खरं तर आता आपण पनीर म्हणतो, तर पनीर ही गोष्ट आयुर्वेदाला मान्य नाही, कारण दूध आणि आंबट पदार्थ, आपण इथं बघू शकतो स्लाइड मध्ये की लिंबाबरोबर दूध किंवा टोमॅटो असे पदार्थ नाही खायचे. तर एरवी आपण चेंज म्हणून खातो वगैरे, सगळं ठीक आहे, पण आत्ताच्या स्टेजला आपल्याला या सगळ्या गोष्टी स्ट्रिक्टली अवॉइड करायच्या आहेत, कारण ह्याच्यातनं महत्वाचं असं होतं की कफदोष वाढतो. इनप्रॉपर डायजेस्टेड म्हणजे अन्न असेल तर ते जड अन्न असतं आणि ते सगळ्या शरीरात फिरून कफ वाढतो. त्यामुळे परत आपली जी लक्षणं आहेत की सर्दी आहे, खोकला आहे, ही सगळी लक्षणं वाढणार आहेत. आणि जे चॅनल्स आहेत आपल्या शरीरातले की ज्याच्यातनं आहार, रस, ब्लड सगळं फिरत आहे, ते चॅनल्सच एक प्रकारे कॉन्स्ट्रिक्ट होणार आहेत. म्हणजे ती एक ट्यूब आहे आणि त्याच्यातनं भरपूर साधं हलकं पाणी, नुसतं पाणी फिरत आहे, तर ते पाणी आणि त्या पाण्यात आपण दुसरं काहीतरी मिक्स केलं तर त्याला जसा जडत्व, म्हणजे समजा इमॅजिन करा की आपण एका ट्यूब मधनं पाणी टाकलं आणि दुसऱ्या ट्यूब मधनं साधं आपण एखादं वरण किंवा आमटीची कन्सिस्टन्सी टाकली, तर दोन्हीचा फ्लो हा वेगळा असणार आहे. तशा स्वरूपाचं होतं हे आपल्या शरीरात की ते अन्न, जड अन्न सगळीकडे फिरतं आणि आपली रिकव्हरीची प्रोसेसला एक मोठा फटका तिथून बसतो. होतंय काय आता, आणि की परत आपण तिथेच येतो की बोर्डम मध्ये, किंवा चला झाले क्वारंटाईन, आपण फिट झालो, आपल्याला चांगलं वाटतं आहे म्हणल्यावर चला आता उन्हाळा सुरू आहे, आईस्क्रीम खाऊया.
आईस्क्रीम परत दूध आणि फळं एकत्र आलेलं आहे, किंवा हे जे आहे की अंडी खा, चिकन खा, तर जे तुम्हाला पचत आहे, ज्याची तुम्हाला सवय आहे ते तुम्ही खा. अजून तुम्हाला जरी लक्षणं गेली नसली तरी शरीरातले सूक्ष्म बदल हे आपल्याला माहिती नाहीयेत, म्हणजे प्रत्येकाला तितकं अनालिसिस करता येत नाही. त्यामुळे हे सूक्ष्म बदल, ही रिकव्हरी पुढचे 3 ते 6 महिने, मिनिमम 3 महिने तरी चालणारच आहे. जे आता डॉक्टर ऋता म्हणल्या की ब्लड सेल्सशी रिलेटेड आहे आणि त्याच्यासाठी 3 महिने आपल्याला ही पथ्य पाळायची आहेत. तर एखाद्या वेळेला आपण जर म्हणजे ठीक आहे ना, आपण एरवी खाऊच शकतो, तर सध्या आपण पथ्य म्हणून या गोष्टी स्ट्रिक्टली अवॉइड करायला पाहिजेत. जसं डॉक्टर ऋता म्हणल्या की अगदी हलकं अन्नापासून सुरुवात करा. तुमची जी स्टेज आहे, म्हणजे ताप गेलेला आहे, तर त्या स्टेजला तुम्ही हलका सूप्स वगैरे असं खा. मुगाचं कढण हे आयुर्वेदात सगळ्यात उत्तम सांगितलेलं आहे. हिरवे मूग भिजवून ठेवायचे 5-6 तास आणि पाण्यात उकळायचे, आणि त्याचं पाणी आणि ते शिजलेले मूग दोन्ही तुम्ही खाऊ शकता, विच इज व्हेरी गुड सोर्स ऑफ प्रोटीन्स, येट इझी टू डायजेस्ट. त्याच्यात तुम्ही अजून डायजेशनसाठी त्याला थोडंसं तुपाची फोडणी द्या, किंवा जिरे घाला, धने जिरे पूड घाला, आलं थोडंसं घाला. गरम मसाले वगैरे हे थोड्याशा प्रमाणात चालणार आहेत, पण केवढ्या प्रमाणात की ते औषध स्वरूपात असतील. जसं दालचिनी आहे, तर आपण सीतोपलादी चूर्ण घेतो जनरली सर्दीसाठी, सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यात आता दालचिनी वगैरे हे घटक आहेत, पण ते किती प्रमाणात आहेत? अगदी कमी प्रमाणात, पण त्याचा आपल्याला औषधी गुणधर्म मिळतो. तर असे पदार्थ आपण आहारात वापरू शकतो, पण ते कमी प्रमाणात वापरायचे आहेत. त्यामुळे या गोष्टी, विरुद्ध आहार आपण अवॉइड करायचा आहे. आणि दुसरं एक महत्वाचं ह्याच्यातलं की आपलं शरीराचं पीएच हे आपल्याला अल्कलाईन पीएच मेंटेन करायचं आहे. ऍसिडिक पीएच कडे जायचं नाहीये. त्या दृष्टीने परत तुम्हाला आता इथे चित्रात दिसेल की जे सगळं जंक फूड, फास्ट फूड किंवा कोल्ड ड्रिंक्स, ज्युसेस जे प्रिझर्व्ड आहेत, कॅन्ड फूड आहे, हे सगळं आपलं ऍसिडिक पीएच करणार आहे. तर आपण त्याच्याऐवजी जे नॅचरल फ्रुट्स आहेत, पाणी आहे, सरबत आहे, ह्याच्यावर शिफ्ट व्हायचं आहे, जेणेकरून आपलं अल्कलाईन पीएच मेंटेन राहील. आपल्याला खूप मेसेजेस येतात आणि सगळ्यात आपण बघतोय की पीएच मेंटेन करा, हे खा ते खा, पण खरं कारण त्याच्या मागचं हे आहे की आपल्याला रक्ताचं पीएच हे मेंटेन करण्यासाठी फास्ट फूड, जंक फूड कितीही आपल्याला मोह झाला तरी पुढचे 3 महिने आपल्याला अवॉइड करायचं आहे. यामध्ये फक्त मी एक ऍड विचारते. बरेच माझे पेशंट्स आहेत की जे नॉन व्हेजिटेरियन आहेत, ज्यांना त्याची सवय आहे, तर त्यांनी हा प्रश्न विचारला होता की मग आम्ही आता ओके झालो आहेत, आमचं टेस्ट सेन्सेशन वापस झालंय, आमचे 14 दिवस झालेले आहेत, कॅन वी शिफ्ट टू अवर फूड? तर त्यावेळेला मी त्यांना रिक्वेस्ट केली होती की व्हेज फूड पचण्यासाठी सोपं आहे. इट टेक्स हार्डली 24 to 30 hours टू डायजेस्ट. एम आय राईट स्वाती? येस. आणि नॉनव्हेज फूड पचण्यासाठी अराउंड 48 hours लागतात, 2 to 4 pieces ऑफ चिकन. येस. नाही, आपण तिथे हा ऑप्शन सांगतो की चिकन किंवा मटन खात आहात तर मटनचं सूप घ्या, की Exactly. विच विल अगेन बी हेल्पफुल फॉर युअर रिकव्हरी. त्यामुळे आणि होतं काय, हे नॉनव्हेज पदार्थ बनवताना त्याच्यात येणारं तेलाचं प्रमाण आणि मसाल्याचं प्रमाण यांनी ते जास्त जड होत आहेत पचायला. तर 3 महिन्यानंतर तुम्ही खायचं आहे तेव्हा तोपर्यंत तुम्ही सूप या स्वरूपात खा, किंवा जसं बिर्याणी आहे तर एखादा पीस येणार आहे त्याच्यात, तेवढा तुम्हाला चालू शकतो आफ्टर सर्टन स्टेज, आणि त्याच्यातनं सुद्धा तो पचायला सोपा जाणार आहे जेव्हा तुम्ही सकाळी दिवसाच्या म्हणजे लंचला घ्याल. रात्रीचं जेवण जड करायचं नाहीये, कारण त्याच्यातनं परत तुमचा कफ वाढणार आहे, जडत्व वाढणार आहे आणि रिकव्हरी स्लो होणार आहे. त्यामुळे रात्रीचं जेवण हे हलकं ठेवायचं आहे. एक प्रश्न होता स्वाती, तो पण कम्प्लीट करून घेऊया. की खोकला असेल, ड्राय कफ, तर त्याचा मी बोलण्याचा प्रयत्न केला होता. यू आर द बेटर पर्सन टू टेल की सीतोपलादी चूर्ण आपण म्हणलंच आहे. साधी आपण खडीसाखर जरी तोंडात धरली तरी घशातलं इरिटेशन, बरेचदा हा खोकला हा घशात एक इरिटेशनचा स्टिम्युलस मिळतो आणि मग सुरू होतो. कोरडेपणा आलेला आहे आजारपणाने शरीराला, तर तो कोरडेपणा कमी करायचा आहे. त्यामुळे खडीसाखरेसारखी गोष्ट आहे किंवा सीतोपलादी मध आहे, हे तुम्ही घेऊ शकता. आणि जे सुदिंग कफ सिरप आहेत म्हणजे हनी टच सारखे,
तेही तुम्ही घेऊ शकता. सो कफ रिॲक्शन ही ऍक्च्युली नॅचरल आहे, जी प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे. त्यामुळे तुम्हाला खोकला जास्त येतोय किंवा तुम्हाला ताप जास्त येतोय तर त्याचं टेन्शन घेऊ नका. पहिली गोष्ट हा भाग बघा की तुमचं पल्स ऑक्स जर तुम्हाला नॉर्मल दिसतंय तर ह्या बाकीच्या गोष्टी तुमच्या इम्युनिटीने दिलेल्या रिॲक्शन्स आहेत ज्यावर तुम्ही मात करू शकता. सो मेंटेनन्स ऑफ अल्कलाईन पीएच इज द बेस्ट सोल्युशन. आणि म्हणून आता विरुद्ध आहाराचा हा जो इम्पॅक्ट आहे तो मी सांगण्याचा यासाठी प्रयत्न करते की आपण ऐकलं असेल की ब्लड थिनिंग मेडिसिन्स वापरले, स्टिरॉइड्स वापरले, काहींना अँटीव्हायरल वापरलेले आहेत. आपल्याला तो शब्द माहीत झाला आहे, त्या डी डायमर, इंटरल्युकिन्स, हे शब्द आपल्याला ऐकून माहिती झालेत. पण आपल्याला फक्त एवढंच कळतंय की काहीतरी रक्तात चेंजेस होत आहेत आणि त्याच्यामुळे काही नुकसान होण्याची शक्यता आहे किंवा छोटेसे ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे. पण हे नेमकं होतं काय हे आपण जर समजून घेण्याचा प्रयत्न केला तर मी साधी भाषा वापरते की हा जो व्हायरस आहे तो व्हायरस आपल्या रक्तच्या ज्या सेल्स आहेत, आरबीसी जे आहेत, त्यातलं जे सेल स्ट्रक्चर आहे बाहेरचं सेल वॉल त्याच्या प्रोटीन मध्ये चेंज करतोय. म्हणजे हे जे चेंजेस आहेत हे खूप सूक्ष्म होत आहेत आणि त्यामुळे ह्या सेल्स एकमेकांच्या ज्या नॉर्मल फ्लो होत असताना कधीच एकमेकांना चिकटत नाहीत किंवा आपल्या रक्तवाहिनीची जी आतली बाजू असते त्याला जाऊन त्या चिकटत नाहीत, तर त्याची शक्यता वाढेल अशी पॉसिबिलिटी ही असू शकते. आता ह्या सगळ्या कॉम्प्लिकेटेड गोष्टी मी शेअर नाही करणार आहे. मी सिंपल सांगते की आपल्या प्रत्येक सेल्स आपल्या बोन मधून जेव्हा तयार होऊन येतात तर त्यावेळेसचा जो आपल्या शरीराची स्ट्रक्चर आहे, म्हणजे तुम्हाला हाय फीवर आहे आणि तुम्ही खूप स्ट्रेस्ड आहात, त्यावेळेस तुमचं पल्स ऑक्सही थोडंसं कमी आहे, तर त्यावेळेस ज्या ब्लड सेल्स तयार होत आहेत, ओके, आपली जी रेटिक्युलर एंडोथेलियल सिस्टीम त्यावेळेस काम करत आहे, तर त्यामध्ये किंचित विकनेस असतो. हा साधा भाग आपण लक्षात घेऊया. त्यामध्ये त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये थोडेसे चेंजेस येतात. जर तुम्हाला ऐकून माहिती असेल तर आपलं हिमोग्लोबिन खूप कमी झालेलं असेल तर आपल्या आरबीसीचा शेप बदलतो डेफिनेटली. त्याचप्रमाणे हिमोग्लोबिन बरोबर व्हिटॅमिन बी पण कमी असेल तर ऍक्च्युली ते हिमोग्लोबिन काय करतं, त्याची पण शक्ती कमी होते ऑक्सिजन देण्याची थोडीशी. सो आपल्याला ॲनिमिया ऐकून माहिती आहे. त्याचप्रमाणे ह्या इन्फेक्शनमुळे आपल्या काही सेल्स जे अफेक्ट होत आहेत ते खूप मायक्रो लेवल्स जरी असलं तरी त्याच्यावरती खूप शांतपणे मात करता येते. एवढंच की आपल्या नवीन सेल्स आपली बॉडी आरामात प्रोड्यूस करू शकते. ज्या सेल्स फ्रजाईल झालेल्या आहेत, ज्या सेल्सची ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी झालेली आहे, ज्या सेल्सचा साईज चेंज झालेला आहे, अशा सेल्स आपलीच बॉडीमधली आपलीच सिस्टीम त्यांना कॅच करते आणि आपल्या शरीराच्या बाहेर टाकून देते की जेणेकरून ती पूर्ण सर्क्युलेशन मध्ये फिरत नाही. सो बिलीव्ह इन युअर सिस्टीम अँड फॉर दॅट आय विल अगेन रिक्वेस्ट की विषम आहार घेऊ नका. कारण तुम्ही घेतलेला हा जो विषम आहार असेल, ज्याला स्वाती जे विष म्हणते, पण त्याला एक लक्षात घ्या ना, दीज आर टॉक्झिन्स. दे आर टॉक्झिन्स अँड दे आर गोइंग टू हिट अँड दे आर गोइंग टू डू द इंजुरीज. तर ह्या इंजुरीज परत परत न होण्यासाठी फक्त 3 महिन्यांचा संयम पाळायचा आहे. साधा सिंपल. थोडासा आवाज तर वाटेल तुम्हाला, पण गंमत अशी आहे, काही काही इतके क्यूट पेशंट आहेत की त्यांनी 14 दिवस असं झालं, 5-6 दिवस मला जिभेला चव नव्हती, कंटाळलो हे बेचव जेवण खाऊन. आज माझा 15वा-16 दिवस आहे आणि मला थोडंसं काहीतरी खमंग खायचंय. लक्षात घ्या, चिंच, हिरवी मिरची, हे सगळे इरिटंट्स आहेत. हे पचवण्यासाठी तुमचं शरीर करेल काम, पण त्याबरोबर तुमच्या म्युकोसालाही थोडीशी इंजुरी होणार आहे, तुमची एक्स्ट्रा एनर्जी वापरली जाणार आहे. आता कशासाठी चवीचं? साधी आहे की आपण जर विरुद्ध आहार घेतला नाही, आपण जर बॅलन्स डाएट घेतलं, आपण जर वेळेवर जेवलो, आणि सगळ्यात तिसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे झोप. तर हा आपल्या शरीरातला महत्वाचा भाग मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण एक साधी डेफिनेशन सांगते, इट इज कॉल्ड एज होमिओस्टॅसिस. होमिओस्टॅसिस म्हणजे बाहेरचे वातावरण आणि आतलं वातावरण हे अशा प्रकारे आपलं शरीर मेंटेन करतं की आपण आनंदाने आपलं जीवन जगू शकतो. आणि यात आपल्या महत्वाच्या गोष्टी काय पाहिल्या जातात? हार्ट रेट म्हणजे पल्स रेट, रेस्पिरेटरी रेट, टेम्परेचर, युरिन आउटपुट आणि आपला
ब्लड मध्ये असलेला आपला आयन्सचा बॅलन्स. ओके, लक्षात घेऊया की कधी कधी आपल्याला इतका थकवा येतो, आपण गोड खाल्लं तरी थकवा जात नाही, आणि मग आपण थोडस मीठ, सेंधव मीठ लावलेल्या लाया खाल्ल्या एकदम बरं वाटतं. कशामुळे? कारण त्यावेळेस आपल्या शरीराला सोडियमची थोडी जास्त गरज असते, कॅल्शियमची थोडी जास्त गरज असते. मग राजगिऱ्याच्या लाया आज खाल्ल्या की कॅल्शियम लगेच आपल्याला येणार आहे का? नाही. त्यामुळे सध्या आपण कॅल्शियम वरतून घेऊया. येस, डेफिनेटली ओमेगा 3 घेतायत तुम्ही, गुड, व्हेरी गुड. कारण व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन D3, कॅल्शियम हे ऍक्च्युली अन्नाच्या बरोबरीनेच ऍब्झॉर्ब केलं जातंय, आणि आता आपली ही रिक्वायरमेंट वाढलेली आहे, तर आपण एक्स्ट्रा न्यूट्रिशन सप्लाय डेफिनेटली आपल्या शरीराला दिला पाहिजे. आणि मग आपल्याला वेगळे काही गोष्टी घेण्याची गरज पडत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, हा आयडियल डाएट प्लॅन हा तर खूपच सुंदर आहे, पण लक्षात घ्यायचं आहे की ह्यामध्ये तुम्ही तुमच्या घरात पण ज्या सवयी आहेत त्यानुसार थोडेसे मागे पुढे बदल डेफिनेटली करा. म्हणजे मी तर म्हणेल की सकाळी ड्रायफ्रुट्स खातायत, तुम्हाला ड्रायफ्रुट्स मध्ये बदाम आवडतात, भिजवून खा. मग तुम्हाला अक्रोड आवडतात, तर मग ताप असताना अक्रोड खाऊ नका. तुमच्या रिकव्हरीच्या 10व्या-12व्या दिवसापासून मग तुम्ही थोडंसं खायला सुरुवात करा. काळ्या मनुका डेफिनेटली घ्या. बी असलेला काळ्या मनुका अतिशय सुंदर. बी असलेले काळे मनुकाला हलकं थोडंसं तूप लावून तव्यावरती जर परतलं आणि सेंधाव लावलं तर तुम्हाला डायरेक्ट बूस्टर मिळतो शुगरचा आणि एनर्जीचा, आणि फ्रेशनेस पण येतो. आणि तसंच यामध्ये असलेल्या ज्या बिया आहेत ह्या तुमच्या शरीरामध्ये पेरिस्टाल्सिस वाढवतात, आणि तुमच्या शरीरात तयार झालेले जे टॉक्झिन्स आहेत जे स्टूलमधून बाहेर फेकले जायला पाहिजेत तापीनंतर, इतकी ताकद नसल्यामुळे ते तिथंच थांबतात. तर काळ्या मनुका त्यांना बाहेर फेकण्यासाठी खूप छान मदत करतात. सो ड्रायफ्रुट्स यू चूज, बट पर्टिक्युलरली स्प्राउट्स आय विल से खूप छान. च्यवनप्राश, त्यामध्ये व्हिटॅमिन सी, आवळा खूप चांगल्या प्रमाणात आहे, आणि बाकी रसायनं आहेत. दूध आय विल शेअर की डिटॉक्स वॉटर, मला असं वाटतं की हा विषय आपण नंतर घेऊया, पण त्यापेक्षा आपण आत्ता जे पाणी पितो आहोत ना, ते जर उकळून थंड करून प्यायला तुम्ही सुरुवात केली तर ते पचायला अजून सोपं आहे बरं का. आणि ल्यूक वॉर्म वॉटर इज बेस्ट 100%. आणि वॉर्म वॉटरमध्ये जर तुम्ही शक्य असेल तर चहाच्या ऐवजी एक तुळशीचं पान, आवडत असेल तर एखादी लवंग, आणि मग ते उकळून बाहेर काढल्यानंतर थोडं वॉर्म केल्यानंतर त्याला थोडंसं लिंबू, तर हा जर तुम्ही चहा घेतलात तर हा चहा नसतो, हे पाणीच आहे, आणि ते तुमचं अल्कलाईन पीएच मेंटेन करायला मदत करतं. दूध शक्यतोवर तुम्ही अर्ध दूध आणि अर्ध पाणी असं पिण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला ताप असेल तर, किंवा तुम्ही बंद केलं तरी चालेल. कारण गाईचं दूध पचायला सोपं आहे, म्हशीचं पचायला थोडं जड आहे, त्यामध्ये फॅट आणि प्रोटीन थोडे जास्त आहेत. चहा, येस आय विल रिक्वेस्ट की शक्यतोवर टॅनिन आणि कॅफिन आपण अवॉइड केलेलं खूप छान. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा आपण हा भाग घेऊयात की चहा म्हणण्यापेक्षा आपण हर्बल टी घेऊया किंवा तयार केलेला काढा, आणि तो खरंच चांगला लागतो. ब्रेकफास्टमध्ये आपण पोहे घेतोय तर पोह्यामध्ये ऑइल बॅलन्स्ड असावं, आणि ह्यामुळे जर आपली ऍसिडिटी वाढत असेल तर त्याच्यावरती किसलेला खोबऱ्याचा खीस अतिशय छान असतो, कारण त्यामध्ये मीडियम चेन ट्रायग्लिसाइड्स आहेत आणि ते पचायलाही सोपे आहेत. आणि खोबऱ्यामध्ये जो गुणधर्म आहे मीडियम चेन ट्रायग्लिसाइड्सचा, हे आपल्या तोंडापासून ते गुदद्वारापर्यंत म्हणजे माउथ टू अॅनस, आपल्या पूर्ण इंटेस्टाईनला, जसं मी गाजर सांगितलं पेक्टिन मदत करतं, तसं कोकोनट आणि तूप आपल्या आतमध्ये झालेल्या मायक्रो इंजुरीजला पटकन भरून काढण्यासाठी खूप मदत करतं. त्यामुळे जर तुम्हाला जास्त सर्दी आणि खोकल्याचा त्रास नसेल तर रिकव्हरीच्या फेजमध्ये टेंडर कोकोनट वॉटर, कोरडं खोबऱ्याची चटणी, शेंगदाणे शक्यतो टाळा, आणि ओलं नारळ, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ब्रेकफास्टमध्ये इन्क्लूड करू शकता. उपमा, चपाती किंवा पराठा, हलके लाडू, लाह्यांचे लाडू खूप सुंदर. 10:30 ते 11च्या दरम्यान ज्यूस बेस्ट. सगळ्यात महत्वाचं एक लक्षात ठेवायचं आहे की मिक्स ज्यूस आपण घेणार नाहीये, हे मी परत सांगितलं. लिंबू पाणी आपले पचनशक्ती पण वाढवणार आहे, आपल्याला व्हिटॅमिन सी पण देणार आहे. 12:30 आपलं लंच हे खूप व्यवस्थित घ्या, आणि डेफिनेटली पहिले 15 ते 20 दिवस वन टाईप ऑफ ज्वार किंवा गहू हा भाग जे घेणार असाल तर तेच मेंटेन करा. म्हणजे सकाळच्या जेवणामध्ये मला आज पोळी भाजीच खायची असेल तर मग मिक्स पीठ असलेलं थालीपीठ किंवा धपाटं खाऊ नका. वरण भात एक्स्ट्रा त्यावेळेस खाण्याची शक्यता जर तुम्हाला नको वाटत असेल तर टाळा. मग फक्त पोटभर फुलका आणि भाजी खा. ओके, किंवा मग संध्याकाळच्या वेळेस तुम्ही कॉम्पन्सेट करू शकताय.
सलाड्स मी परत एकदा सांगेल, लंचमध्ये सलाड जरी घेत असाल तरी सुरुवातीला बीटरूट वगैरे हाफ बॉइल्ड किंवा कम्प्लीट बॉइल्ड करून घ्या, रॅदर दॅन कच्चं खाणं. ओके. आणि वरण करत असणार आहात तर खूप जास्त घट्ट करण्याच्या ऐवजी सेमी लिक्विड करा आणि एक डाळ वापरण्याच्या ऐवजी 2 किंवा 3 डाळी वापरा. ओके. 5 ते 5:30च्या दरम्यान भलेही आपल्याला भूक कमी झालेली असेल, लागत नसेल, तरीही आपल्या शरीराला त्या वेळेसनुसार थोडासा हलका खाकरा, राजगिऱ्याचे लाडू किंवा मी परत म्हणेल की एक छोटीशी पेंडखजूर किंवा एखादं फळ, ह्या गोष्टींचं सप्लिमेंटेशन अवश्य द्या. कारण शुगर आपल्या शरीराला खूप महत्वाची आहे. मी एक छोटीशी गोष्ट शेअर करू इच्छिते की आय एम अ पिडियाट्रिशियन बेसिकली. लहान मुलाला आम्ही जेव्हा अँजिओ कॅथ किंवा सुई लावायचो तर त्याच्या आधी आम्ही आईजवळ द्यायचो त्याला की आई, त्या तुझ्या बाळाला थोडंसं दूध पाजवून दे. दूध पिल्यानंतर ह्या बाळाच्या शरीरामध्ये जेव्हा शुगर मिळते ना, तेव्हा पीक लागल्यानंतर त्या बाळाला त्याचं पेन कमी होतो. हे लक्षात घ्या की आपली सहनशक्ती वाढवण्याचं काम शुगर करते. आणि गुड पार्ट ऑफ शुगर इज, तुम्ही शुगरच्या ऐवजी फ्रुक्टोज आणि ड्रायफ्रुट्स मधली शुगर तुम्ही डेफिनेटली घेऊ शकता. डिनरमध्ये पर्टिक्युलरली मी परत सांगितलं तसं एक टाईपचं फूड घेतलेलं खूप छान. हलकी खिचडी, त्यामध्ये थोड्याशा तुम्ही भाज्या टाकल्या, परत त्याची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू वाढलेली आहे. किंवा तुम्ही साधी हलकी गरम गरम भाकरी खात आहात. एक लक्षात घ्या, बऱ्याच जणांच्या डोक्यात मिथ असतं की माझी डायजेस्टिव्ह सिस्टीम खराब आहे आणि मी तूप खाणार नाही. असं करू नका. शरीराला प्रत्येक गोष्टीची गरज आहे. भाकरी आणि तूप आणि मीठ हे आपल्या परंपरागत अन्नाला जो भाग आहे तो आपल्याला खरोखर आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला मदत करतो. ओके. तर सिंपल दाल रोटी, भाकरी किंवा खिचडी हा आपला पार्ट असू शकतो. झोपण्याच्या आधी आय विल रिक्वेस्ट अगेन की आपल्या महत्वाच्या गोष्टी लक्षात घेऊया. थोडंसं पाणी घातलेलं दूध कोमट करून ते जर आपण हळदीबरोबर उकळून घेतलं तर हळदीचं दूध रात्री झोपताना अतिशय छान आहे. आणि हे तुम्ही आतापर्यंत करत आलेला असलात, मला मान्य आहे की असे होऊ शकतं की मी आतापर्यंत हळदीचं दूध घेतलं पण मला त्रास झाला. मग हे ना आपण एका छोट्या पिल्लूसारखं आपण रुसलेलो असतो, अरे मी इतकी काळजी घेतली तरी मला त्रास झाला. पण एक लक्षात घ्या की सेवा आणि शुश्रूषा करायला कोणी तिसरं येणार नाहीये. आपल्यालाच आपल्या शरीराची काळजी घ्यायची आणि रुसणार कोणावर आहे. आपल्याला याच्यातून पूर्ण बाहेर यायचंय. वी आर गोइंग टू एन्जॉय द लाईफ फुल्ली. सो प्लीज कंटिन्यू दॅट पार्ट इफ यू हॅव स्टार्टेड. हळदीचं दूध रोज रात्री अर्धा कप अवश्य घ्या. जर तुम्हाला कॉन्स्टिपेशन असेल, तुमचा ताप येऊन गेला असेल आणि तुमच्या त्यानंतरही तुम्हाला जर कॉन्स्टिपेशन आहे तर तुमच्या शरीरातले टॉक्झिन जे स्टूलमधून फेकल्या जायला पाहिजे ते जात नसतील तर अर्ध दूध अर्ध पाणी कोमट करून त्यामध्ये 5 ते 6 थेंब गाईच्या तुपाचे टाका आणि ते रात्री झोपताना प्या. दिस इज बेस्ट. खूप आवश्यक आहे. हा आयडियल डाएट प्लॅन मी सांगितला जो तुम्ही तुमच्या घरच्या पद्धतीनुसार व्हॅरी करू शकता. ओके. कोथिंबीर, कढीपत्ता हे व्हिटॅमिन ई खूप छान सप्लिमेंट करतात. त्यामुळे त्याचा भरपूर वापर तुम्ही तुमच्या पराठ्यामध्ये किंवा वरणामध्ये किंवा बिर्याणीमध्ये अवश्य करावा. ओके. नेक्स्ट स्लाइड कॅन वी सी. या डाएट प्लॅन मध्ये आपल्या आजाराच्या स्टेजेसनुसार, म्हणजे जस्ट आपण आता ताप किंवा हे त्यातनं रिकवर होतोय, थकवा आहे, तर आपण धनेजिऱ्याचं पाणी किंवा साईच्या लाह्यांचं पाणी असेही आपण दिवसभरात 1-2 ग्लास असं प्यायलं तरीही उष्णता कमी होणार आहे, एनर्जी खूप लगेच येणार आहे. पर्टिक्युलरली जो थकवा असतो तो कमी करायला आयुर्वेदानी धनेजिऱ्याचं पाणी किंवा साईच्या लाह्याचं पाणी इन्स्टंट एनर्जी देतं. हवं तर थोडीशी खडीसाखर घाला आणि ते उकळलेलं पाणी गार केलेलं चालणार आहे, कोमट पाहिजे असं काही नाही आहे. ते पाणी घ्या की जेणेकरून थकवा आणि या गोष्टी आहेत की या तुमचं, जसं आपण आता डिसीज प्रोसेस बघितली तसे काही प्रमाणात या आजाराचे टॉक्सिन्स हे आपल्या शरीरात राहता आहेत. तर ते असं काही नाहीये की ताप उतरला की सगळं टॉक्सिन्स निघून गेले. तर आपल्या ज्या सिस्टीम्स आहेत, आता युरिन वाटते ते बाहेर पडणं, ह्याच्यासाठी धनेजिऱ्याचं पाणी हे एक छान बूस्टर होणार आहे की ते टॉक्सिन्स पटकन निघून जातील. आपल्याला आजारातनं शरीराची रिकव्हरी, ह्याच्यात एक डिटॉक्सिफिकेशन हा एक महत्वाचा भाग आहे आणि तो आत्ताला आपल्याला कम्प्लिटली आहार आणि विश्रांती
आणि श्वासाचे एक्सरसाइज ह्याच्यातनच करायचं आहे. त्यामुळे थोडंसं डिटॉक्सिफिकेशन यासाठी या गोष्टींचा नक्की वापर करा. धनेजिरेचं पाणी, साळीच्या लाह्याचं पाणी यांचा नक्की, किंवा आता कॉन्स्टिपेशन आहे तर थोडंसं हलकं दूध तूप घ्या की जेणेकरून पोट साफ राहील, जे आपण म्हणलं अपान आणि सगळ्याचा बॅलन्स राहील. या दृष्टीने आहार आपण बघितला. आपण स्वाती, आहाराच्या आपण म्हणजे बॉडीच्या गोष्टी बघितल्या, तर पुढे आपण येतोय आता इमोशनल लेवलला, की आपला विचार आणि ह्याचा कसा काय इम्पॅक्ट असतो आपल्या डिसीज प्रोसेसवर. तर महत्वाची गोष्ट अशी आहे की पहिल्यांदा आपल्याला कळतं की आपल्याला ताप आला आहे, किंवा आपल्या हातात जेव्हा रिपोर्ट येतो की आपण पॉझिटिव्ह आलेलो आहोत, तर एक सोशल स्टिग्मा म्हणा किंवा व्हॉटेवर आता आपण जे ऐकतो आहे चर्चा, यांनी आपल्याला एक असा धक्का बसल्यासारखं होतं, जो इमोशनल स्ट्रेस असतो. तर आपल्या शरीरात एक स्ट्रेस रिॲक्शन स्टिम्युलेट होते. त्या स्ट्रेस रिॲक्शन मध्ये होतं काय की आपल्या शरीराला स्वतःला प्रोटेक्ट करणं, स्वतःला वाचवणं, या दृष्टीने आपलं शरीर तसं बनलेलं आहे. स्ट्रेस रिॲक्शन ही आपल्या अगदी जन्मापासून प्रत्येकाच्या शरीरात ते सेटअप आहे की इवन म्हणजे आपल्या जन्मापासून म्हणण्यापेक्षा जो आदिमानव होता त्या काळात जसं प्राणी हिंस्र प्राणी समोर आले की स्वतःला प्रोटेक्ट करणं, ह्याच्यासाठी ती मेकॅनिझम आपल्या शरीरात सेटअप झाली की वाघ आला तर दोन गोष्टी, आयदर मी त्याच्याशी फाईट करीन किंवा मी पळून जाईल. या दोन्ही गोष्टींसाठी लागणार काय आहे तर शरीराच्या पेरिफेरीला म्हणजे आजूबाजूला हात पाय वगैरे या मस्क्युलर सिस्टीमला ब्लड सप्लाय वाढणार आहे, आणि जे आपले इंटरनल ऑर्गन्स आहेत, फुफ्फुस आहेत, जठर आहे, आतडी आहेत, या सगळ्याचा ब्लड सप्लाय कमी होणार आहे. तर ही प्रोसेस आपल्या शरीरात ट्रिगर होते. ही स्ट्रेस मेकॅनिझम ट्रिगर होते आपल्या विचारांनी, आपल्या टेन्शननी. इथे आपल्याला करोनाचा वाघ समोर दिसतो आणि निगेटिव्ह विचार यायला लागले की ही मेकॅनिझम स्टिम्युलेट होते, अगदी आपल्या नकळत स्टिम्युलेट होते. पण मग हातापायाला घाम येणं, हातपाय थरथरणं, अशी लक्षणं निर्माण होतात. आणि आपल्याला इथं महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला एनर्जी कमी आहे. आपल्याला मेन फोकस हा शरीरातल्या आतल्या ऑर्गन्सला हिलिंग करण्यासाठी हवा आहे. त्याच वेळेला आपण आपल्या विचारांनी आपल्या शरीरातलं सर्क्युलेशन चेंज करतोय आणि त्यामुळे आपला ताण वाढतोय आणि आपली रिकव्हरी डिले होतीये. हे महत्वाचं लक्षात घ्या. आणि मग त्याप्रमाणे आपले विचार कसे ठेवायचे, मन शांत कसं ठेवायचं, हे आपण काही सोपे उपाय, काही स्वतःला पॉझिटिव्ह थॉट्स देणं, या दृष्टीने ही मेकॅनिझम आपण कशी डिले करायची हे आपल्याला डॉक्टर गुप्ता सांगतील. त्याआधी मी एक विचारायची माझी परत एकदा आहे, सगळ्यांना हे मान्य आहे तर तुम्ही एकदा एक 30 सेकंदासाठी स्वतःला अनालिसिस करा. व्हेन यू वेअर डायग्नोज्ड ॲज पॉझिटिव्ह, त्यावेळेस तुमच्या मनामध्ये आलेली स्ट्रॉंगेस्ट निगेटिव्ह इमोशन कोणती होती? आयदर इट मे बी अ फिअर, इट मे बी अ अँझायटी की माझ्यामुळे दुसऱ्यांना नको व्हायला, इट मे बी अँगर की अरे मी इतका काळजी घेतली, मी एवढं सगळं केलंय तरी व्हॉट एव्हर. एक लक्षात परत घेऊ आपण की जोपर्यंत आपल्याला आपण अनालाइज नाही करत तोपर्यंत थर्ड पर्सन कुणीही आपल्याला मदत करू शकत नसतो. हे मी माझ्या स्वतःच्याच बाबतीत सांगतेय. सो सिम्पल आहे, फर्स्ट अँड फॉरमोस्ट इज आपण हा आपल्या मनाचा, आपल्या इमोशन्सचा आपल्या प्रत्येक सेलवर होतो परिणाम हे समजून घेऊया. परीक्षेची टेन्शनमध्ये माझे बरेचसे बच्चू जे असतात 11-12 वर्षाचे, त्यांना लूज मोशन्स होतात. आता परीक्षेचा टेन्शनचा आणि डायजेस्टिव्ह ट्रॅकचा संबंध आहे का? येस, डेफिनेटली आहे. आता तो हायपोथॅलॅमस, पिट्युटरी, थायरॉइड, इपिथॅलॅमस, ते ॲड्रिनल ग्लँड हा जो पूर्ण एंडोक्रायनल ॲक्सिस आहे. आपल्या प्रत्येक इमोशन्सच्या बरोबर आपल्या शरीरामध्ये जे न्यूरोकेमिकल सिक्रेट होतात ते व्हॅरिएशन्स आहेत. आपल्या पॉझिटिव्ह इमोशन्समुळे हॅपी हॉर्मोन्स ट्रिगर होतात, आपल्या स्ट्रेसमुळे, आपल्या निगेटिव्ह इमोशन्समुळे आपले न्यूरोकेमिकल्स जे स्टिम्युलेट होतात ते ॲड्रेनलिन वगैरे हे वेगळे आहेत. तर हे कसं काम करतं हे आपण अगदी अगदी थोडक्यात समजून घेऊ. आपल्या ब्रेनमध्ये ॲमेग्डेला नावाचा एक भाग आहे जो आपल्या बॉडीचं प्रोटेक्शन करतो.
जसं आपल्याला जर आपल्या कुठली थ्रेट आली की अरे इट वी मे डाय, तर त्यावेळेस आपण काय होतो, एकतर घाबरतो, नाहीतर आपण फाईट करायला जातो, नाहीतर कधी कधी फ्रीज होऊन जातो, स्तब्ध होऊन जातो. तर हे ॲमिगडालाचं काम आहे की जाणीव करून देणं, देर इज सम चॅलेंज, देर इज सम प्रॉब्लेम. पण ह्यावरती कंट्रोल आणणं गरजेचं आहे, कारण आपण ह्या निगेटिव्ह कंटिन्युअस नाही राहायला पाहिजे. ह्या कंटिन्युअस स्टेटमध्ये राहिलं तर आपली व्हायटॅलिटी ही त्याचसाठी वापरली जाते. रागाच्या भरामध्ये आपण एक मोठा टेबल चढकवू शकतो का? सरकवू शकतो. तर ही एनर्जी कुठून आली? त्या रागाच्या भरात आपल्या मस्क्युलर क्युटेनियस ह्याच्यामध्ये तितकी एनर्जी आपण वापरली, पण ती वेस्ट गेली ना. ही एनर्जी तर आपली व्हायटॅलिटीमध्ये वापरली पाहिजे, इम्युनिटी एन्हान्समेंटमध्ये वापरली पाहिजे. तर आपल्या ह्या एनर्जीचं चॅनलायझेशन करण्याचा कोणता भाग काम करतोय? तर प्रीफ्रंटल कॉर्टेक्स. ओके, प्रीफ्रंटल कॉर्टेक्स कॅन ऍक्च्युअली पॅसिफाय द अॅमिगडाला अँड से वी कॅन कम आउट ऑफ इट, वी कॅन ओव्हरकम द चॅलेंज. आणि यासाठी सेल्फ अवेअरनेस, म्हणजे मला पहिली कोणती इमोशन आली होती निगेटिव्ह हे कळलं तर त्या इमोशनला टॅग करता येतो. दुसरी गोष्ट, आपण सेल्फ मोटिवेट करू शकतो, येस आपण यातून बाहेर पडू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं सेल्फ रेग्युलेशन, म्हणजे माझ्या एनर्जीचं मी निगेटिव्ह इमोशन्सकडे चॅनलाइज न होऊ देता माझ्या इम्युनिटीकडे, व्हायटॅलिटीकडे, माझ्या पॉझिटिव्ह थॉट प्रोसेसकडे मी रेग्युलेट करू शकतो. हा आपला पहिला ऍक्सेप्टन्स आणि कॉन्फिडन्स गरजेचा आहे. आणि त्यासाठी मी एक छोटीशी प्रोसिजर तुम्हाला आज शेअर करणार आहे. इट इज कॉल्ड एज फायर टॅपिंग, EFT, फ्रीडम फ्रॉम निगेटिव्ह इमोशन्स. सो दिस इज फर्स्ट टॅप. माझ्याबरोबर तुम्ही पण करू शकताय. 1, टाळ्यावरती दुसरा टॅप, तिसरा टॅप आपल्या चष्म्याच्या बरोबर खाली येतोय, नाकाच्या खाली चौथा टॅप येतोय आणि हनुवटीवरती 5वा टॅप येतोय. हे 5 टॅप्स आपण जेव्हा करतो त्यावेळेस आपल्या बॉडीमधले बॅरो रिसेप्टर्स ऍक्टिव्हेट होतात, आपल्या काही न्यूरो पाथवेज तयार होतात. त्याचप्रमाणे हा एक्झॅक्ट आपल्या हायपोथॅलॅमस पिट्युटरीच्या समोरचा एरिया आहे. त्याच्यानंतर आपलं फ्रंटल सायनसेस पण आहेत. तर ह्या टॅपिंगमुळे आपला PFC पण स्टिम्युलेट होतो आहे. आणि इथे आपण आपल्या निगेटिव्ह इमोशन्सना पॉझिटिव्ह अफर्मेटिव्ह सेंटेन्समध्ये कन्व्हर्ट करणं गरजेचं आहे. योगेश, कॅन वी शेअर दॅट स्लाइड प्लीज? सो पॉझिटिव्ह अफर्मेटिव्ह सेंटेन्समध्ये हे लक्षात घ्यायचं आहे की मी घाबरत नाही, मला भीती वाटत नाही, हा शब्द नाही म्हणायचा आहे. कारण नाही हा शब्द आपल्या मेंदूला समजत नाही. ठीक आहे, तर मी धीट आहे, येस आय एम ब्रेव्ह, हे अफर्मेशन करायचं आहे. So we have designed these emotional freedom technique sentences. So I am feeling grateful that I am living this beautiful life. So gratitude is the strongest positive emotion की ज्यामुळे तुमच्या शरीरामध्ये डोपामाइन, ऑक्सिटोसिन, सिरोटोनिन हे सगळे पॉझिटिव्ह हार्मोन्स आणि न्यूरोकेमिकल सिक्रेट होणार आहेत. सो ग्रॅटिट्यूड इज रिअली गुड. म्हणजे तुम्ही मनातल्या मनात जरी म्हणलात तरी चालतं, किंवा तुम्हाला जे मदत करत आहेत त्या डॉक्टर्सना, तुमच्या घरी तुम्हाला जेव घालणाऱ्या तुमच्या बेटर हाफना, तुमच्या रिलेटिव्हजना, सगळ्यांना तुम्ही थँक्यू म्हणू शकताय. सो मी हे सुंदर जीवन जगतो आहे किंवा जगते आहे याबद्दल माझ्या आतमध्ये कृतज्ञतेचा भाव मला जाणवतो आहे. ही जी कृतज्ञता आपण व्यक्त करतो आहेत त्यामुळे आपल्या मेंदूमध्ये जे काही सुंदर न्यूरोकेमिकल सिक्रेट होणार आहेत, दे आर गोइंग टू हील अवर बॉडी. ओके, आय एम फीलिंग कॉन्फिडंट अबाउट माय रिकव्हरी. मान्य आहे की सुरुवातीच्या 2 ते 4 दिवसांमध्ये आपण हे म्हणतोय तर हे आपण प्रयत्नपूर्वक म्हणतोय. कॉन्फिडन्स आलेला असेल किंवा नसेल, कारण आतमध्ये भीती वाटणं हे नॅचरल आहे, ऍब्सोल्यूट नॅचरल प्रोसेस आहे ती भीती वाटणं. पण त्यातून बाहेर पडण्यासाठी यू शुड स्टार्ट समवेअर. आय एम फीलिंग कॉन्फिडंट अबाउट माय रिकव्हरी. ऑल माय सिस्टम्स, रेस्पिरेटरी, कार्डिओव्हास्क्युलर, डायजेस्टिव्ह, they are now attaining the strength for normal functioning. My endocrine system, excretory system are also functioning normally. ओके, टॅपिंग पॉइंट परत एकदा दाखवण्यास सांगताय, मी परत एकदा दाखवते. 1, चाळ्यावरती 2, गालाचे वरचा आहे पार्ट तो 3, नाकाच्या खाली 4 आणि हनुवटीवरती 5. आम्ही ही अफर्मेटिव्ह सेंटेन्सची आणि 5 टॅपिंगची स्लाइड्स आम्ही परत एकदा व्हॉट्सअपवर तुम्हाला शेअर करू नक्कीच. सो इमोशनल हेल्थ हा खूप महत्वाचा भाग आहे. तो मी परत एकदा सांगितला. एकदा तो आपली
इमोशनल वेलबिंग आपण आपल्या स्वतःच्या हाताने जर चॅनलाइज करून घेतली, स्टेबल केली, तर आपली फिजिकल वेलबिंग आपोआप त्याला फॉलो करणार आहे. लक्षात घेऊया की प्राणमय कोश आणि मनोमय कोश हे खरोखर इंटरलिंक्ड आहेत थ्रू दीज न्यूरोकेमिकल्स. ओके, तर ह्या आता या सगळ्या सुंदर प्रणालीचा आपल्या संस्कृतीमध्ये इतक्या छान उल्लेख केलेला आहे की आपण आपल्या शरीरामध्ये असलेले जे एनर्जीचे चक्र आहेत ते जर समजून घेतले, तर हा एक इंटरनल जर्नी आहे, ॲब्सोल्युटली ब्युटिफुल अँड व्हेरी पॉवरफुल. तर ह्यातलं खूप डिटेल सायन्स समजून घेण्याच्या ऐवजी सध्या आपण त्याची तोंडओळख करून घेऊया. सध्या हे आपण अप्लाय करून घेऊया, ह्याचा अनुभव घेऊया आणि त्यानंतर मे बी आपण परत भेटू शकतो. ओके, सो ओव्हर टू डॉक्टर स्वाती. येस, सो इमोशनल वेलबिंग, जसं आपण शरीराची काळजी कशी घ्यायची हे आहाराद्वारे वगैरे बघितलं, तसंच आपण मनाची काळजी आपली घ्यायची आहे. पहिला हा ऍक्सेप्टन्स आपला वाढवूयात की ठीक आहे, म्हणजे सगळ्या जगभरात चाललेलं आहे तसंच आपल्याला झालेलं आहे, असं काही खूप वेगळं झालं आहे काही नाहीये. आणि बऱ्याच जणांनी अनुभवलं पण असेल की सर्दी ताप इतपतच त्याचं स्वरूप आहे. काही क्वचित केसेसमध्ये ते जास्त वाढत आहे आणि थकवा आणि ही लक्षणं जास्त वाढत आहे. तर ऍक्सेप्टन्स ऑफ द सिच्युएशन हा आपला वाढवला की आपली रिकव्हरी प्रोसेस ही फास्ट होणार आहे. आणि दुसरं महत्वाचं मला ऍड करावं असं वाटतं की आपण एक विश्वास ठेवूयात, विश्वास सगळ्या लेवलला ठेवूयात, आपल्या स्वतःच्या लेवलला, की माझं शरीर माझं मन हे हेल्दी आहे, त्यामुळे मी ह्याच्यातनं छान रिकवर होते आहे किंवा होतो आहे. दुसरा विश्वास हा आपल्या डॉक्टरांवर किंवा आपण ज्यांचा कन्सल्ट करतो आहे त्यांच्यावर ठेवूयात. कारण होत आहे काय की सल्ले खूप येतात, मग सिटी स्कॅन केला का, नाही केला का, मग का नाही केला, मग असं कसं. तुम्ही स्वतःचे जज हे सगळ्यात जास्त होऊ शकता. तुमची तब्येत तुम्हाला कशी आहे हे तुम्हाला जाणवू शकतं की कुठल्या लेवलचा थकवा आहे किंवा दम लागतोय का. हे जजमेंट हे आता क्वारंटाईन आणि ह्याच्यात आपण रोज उठून डॉक्टरला दाखवू नाही शकत आहे. तर शांत स्थिर चित्ताने स्वतःचं जजमेंट घ्या की आपल्याला खरंच कुठल्या लेवलचा त्रास आहे. आणि आपले डॉक्टर सांगितलंय एकदा की 5 दिवस 7 दिवस असाच डिसीजचा पार्ट आहे, तर लेट्स ऍक्सेप्ट इट अँड फॉलो द कोर्स व्हॉट एव्हर युअर डॉक्टर हॅज प्रिस्क्राईब. कारण जेवढे ओपिनियन्स आणि हे तेवढं त्याच्यात कन्फ्युजन वाढणार आहे आणि आपलं मन अस्थिर होणार आणि त्यांनी जास्त त्रास होणार. तर त्या दृष्टीने पहिलं आपण विश्वास स्वतःवरचा, डॉक्टरवरचा आणि एक शक्ती, ज्याला तुम्ही जे भक्ती मार्गातले असतील किंवा जे भाविक असतील त्यांनी तुम्ही त्याला देव म्हणा किंवा व्हॉट एव्हर एनर्जी जी आपल्याला रेग्युलर कार्यरत ठेवते आहे त्या एनर्जीवर विश्वास ठेवा. आणि मग विश्वासाने प्रत्येक पाऊल पुढे टाका की जेणेकरून 100% आपली कंप्लीट रिकव्हरी होणार आहे. ह्याच्यात काहीही रिकव्हरी किंवा लॉंग टर्म साईड इफेक्ट्स आणि हे ह्याचा प्रश्न नाहीये. आपण काळजी घेणार आहोत, काय काळजी घ्यायची आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता आपण त्याच्याविषयी भरपूर हे केलेलं आहे. आणि शेवटचं मनाच्या आणि शरीराच्या दोन्हीचा बॅलन्स करण्यासाठी शेवटी मग योगशास्त्रात जे सांगितलेलं आहे की प्राणायाम, ध्यान या गोष्टी आपल्याला रुटीनचा एक भाग करणं हे आवश्यक आहे. ज्यांना झालेला आहे आजार त्यांच्यासाठी पण आणि होऊ नये अशांसाठी पण ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. इथे आपण बघतोय की सूर्य चंद्र तत्व असतात, उष्णता थंडावा दोन्ही आपल्या शरीरात आहे. त्या दोन्हीला बॅलन्स करण्यासाठीचे प्राणायाम आहेत, दोन्हीला बॅलन्स करण्यासाठीचे मेडिटेशन किंवा ओंकार साधनेतले काही प्रकार आहेत, ते आपण शिकू, आपण तुम्हाला सांगूयात आणि ते तुम्ही नित्याच्या डेली रुटीन मध्ये आणा. तुम्हाला नक्की तुमच्या रिकव्हरीत एक छान ट्रिगर पॉइंट मिळेल की जिथून तुमची रिकव्हरी ही फास्ट होणार आहे. तर त्या दृष्टीने अजून एक महत्वाची गोष्ट की झोप, शांत झोप होणं हे आवश्यक आहे. त्यामुळे जेवढी जास्त झोप येतेय तर ती शरीराची गरज आहे.
आणि त्यांनी तुमची इम्युन सिस्टीम, फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ हे सगळं चांगलं होणार आहे. त्यामुळे येते तेवढी झोप चांगल्या प्रकारे घ्या. झोप जेवढी चांगली होईल तेवढी तुमची रिकव्हरी फास्ट होणार आहे. परत इथे की आपल्याला इमोशनल स्ट्रेसमुळे झोप येत नसेल तर करायचे ब्रीदिंग टेक्निक्स, आणि हे आपण थोडेसे आत्ता बघूयात. आणि आता आपण वेळेअभावी खरं तर तसंही सेशन लांबलेलं आहे. आपण बरेच जण पेशंट आहात, तरीही पेशंटली तुम्ही ऐकता आहात. तर आपण थोडंसं ब्रीदिंग टेक्निक्स करूया. तुम्हाला एक फील येईल की कसा इफेक्ट होऊ शकतो. फक्त असं आहे की या गोष्टी या असं एका सेशन मध्ये किंवा अशा सांगायच्या म्हणजे सांगून लक्षात राहतील अशा नाही आहेत. तर त्या दृष्टीने एक पुढचा आठवडाभर आपण रोज 6 ते 6:30 या वेळेत फक्त अर्धा तास असणार आहे फॉर स्पेसिफिकली जे पेशंट आहेत, ज्यांना झालेलं आहे, जे रिकव्हरी स्टेजला आहेत, अशा लोकांसाठी आपण हे सेशन घेतोय की ब्रीदिंग टेक्निक्स, जे मी मगाशी म्हणलं की हळूहळू करायच्या गोष्टी आहेत, एकदम करायच्या नाहीयेत. तर कशा हळूहळू तुम्ही जा हे सांगण्याचे हे सेशन्स आहेत. प्राणायाम आहे, मेडिटेशन आहे, तिथेही तुम्हाला थोड्याशा डाएटच्या किंवा इमोशनल वेलबिंगच्या टिप्स मिळतील. असं एक पुढचा आठवडाभर घेणार आहोत आपण सेशन. ज्यांना त्याला रजिस्टर करावं वाटतंय तुम्ही चॅटबॉक्स मध्ये टाका किंवा सेशन संपल्यावर आपण बोलू शकतो. आता आपण थोडंसं प्रॅक्टिकल करून बघूयात. तुम्ही आहे तिथंच बसलं तरी चालणार आहे. पुढचे आपण मुख्य हे आहेत व्यायाम, हे बसून करायचे आहेत. ब्रीदिंग टेक्निक शिकणार आहोत, त्यामुळे आहे तिथं बसून राहा. फक्त तुमची बसायची पोझिशन ही एकदम कम्फर्टेबल ठेवा. शक्य असेल तर जी आपली उशी आहे बसायची डोक्याची, ती खाली घ्या आणि उशीवर बसा. ताठ बसायचं आहे बसताना. तर हे छोटे छोटे पोस्चर्स आहेत जे आपल्याला रिकव्हरीला खूप मदत करणार आहेत. आपलं पोस्चर असं झालं की छातीवर प्रेशर येणार आहे, पोटावर दाब येणार आहे, परत आपलं ब्रीदिंग हॅम्पर होणार आहे. काही वेळासाठी ताठ बसायचा प्रयत्न करूया. पहिल्यांदा आपण साधं ब्रीदिंग विथ मुवमेंट्स करणार आहोत. तर दोन्ही हात बाजूला घ्या. सावकाश श्वास घेत हात वर करायचे, श्वास सोडत हात खाली घ्यायचे. इथे श्वास घेताना कुठेही आपण जोर लावत नाहीये, साधा श्वास घेतोय, फक्त हात वर करतोय, हात खाली घेतोय. आपली चेस्ट आणि आजूबाजूचे सगळे स्नायू आपण मोकळे करतोय आणि जास्तीत जास्त हवा फुफ्फुसांमध्ये, लंग्स मध्ये भरली जाईल याचा प्रयत्न करतोय. सावकाश घ्या श्वास वर, सावकाश श्वास सोडत हात खाली. 3 वेळा करूया. पुन्हा घ्या दीर्घ संथ श्वास, सावकाश सोडा, संथ दीर्घ उच्छ्वास घ्या, सावकाश श्वास सोडा, उच्छ्वास. इतक्या मला थकवा कसा येतोय येत नाहीये ह्याच्यावर तुमचे नंबर ऑफ काउंट्स अवलंबून असतील. जर तुम्हाला ह्यानी छान वाटत असेल, यू कॅन कंटिन्यू अप टू 10 काउंट्स ऑल्सो. ठीक आहे. मग काही आपल्याला स्ट्रेचेस करायचे आहेत. तर आपण आता आपली एनर्जी कमी आहे, आपल्याला थकवा आहे, आपण बसून करू शकतो. दोन्ही हात वर घ्या, हाताची बोटं इंटरलॉक करा, वर खेचा, स्वतःला पूर्ण वर खेचा, अप्पर बॉडी वर खेचून घ्या. ताडासनात आपण उभं राहून जो ताण घेतो तो आपण आता रिकव्हरी स्टेजला फक्त बसून घेणार आहोत. पण ह्यानी होणार काय आहे की आपल्या शरीरात जे मसल्स मध्ये जे लॅक्टिक ऍसिड किंवा जे टॉक्सिन्स आहेत, जे कमी हालचाली, कमी सप्लाय, ह्यानी जे चॅनल्स आपले ब्लॉक झालेले आहेत ते मोकळे व्हायला मदत होणार आहे. त्यामुळे खेचून घ्या आणि ताण घ्या. तुम्हाला जेवढा वेळ शक्य आहे तेवढा होल्ड करा. 5 काउंट इज सफिशियंट इनफ. 1 2 3 4 5. श्वास सोडत हात खाली घ्यायचे, रिलॅक्स व्हायचे. हाच ताण आपण बेडवर झोपून, आडवं झोपूनही घेऊ शकतो. पाठीवर झोपलेला असतो, हात वर घ्यायचे, पायानी पाय पुढे ढकलून लोअर बॉडीला खाली स्ट्रेच, हाताला वर स्ट्रेच. साधी प्रोसेस आहे, पण ह्यानी
तुमच्या एनर्जीज चॅनलाइज व्हायला खूप मोठी मदत होणार आहे. अशाच प्रकारचा ताण घेऊन तुम्ही थोडस ट्विस्टिंग करू शकता, साईडला या साईडला, दोन्ही साईडला. परत आपले चेस्ट आणि फुफ्फुस सगळे रिकामी होणं, ब्रीदिंग जास्त इफेक्टिव्ह होणं या दृष्टीने हे महत्वाचं आहे. उजवीकडे डावीकडे परत आपापल्या कपॅसिटीनुसार 5 काउंट होल्ड करू शकता. घ्या दीर्घ श्वास, श्वास सोडत उजवीकडे जा. त्या स्थितीत आता नॉर्मल ब्रीदिंग मात्र चालू ठेवायचं आहे, कुठेही श्वास रोखून धरायचा नाहीये. 1 2 3 4 5 या सावकाशमध्ये. परत घ्या खेचून, श्वास सोडत डावीकडे जा. 1 2 3 4 5 यामध्ये. परत घ्या हात वर, सावकाश श्वास सोडत हात खाली घ्या. रिलॅक्स व्हा. ब्रीदिंग कडे लक्ष द्या. हळूहळू आपला श्वास खोल होत जातोय किंवा अंग मोकळे होत आहे, काय जे शरीरात तुम्हाला बदल जाणवत असतील त्याकडे लक्ष द्यायचं आहे. दुसरा प्रकार आपण परत एक ब्रीदिंगचा करूया. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत घेतले, सावकाश श्वास सोडत उजवीकडे, श्वास सोडत डावीकडे. ही प्रक्रिया ज्यांचे एक 10 दिवस वगैरे झालेले आहेत त्यांनी करा. ज्यांना खूप विकनेस आहे त्यांनी हे ट्विस्टिंग लगेच करायची गरज नाही. त्यांनी नुसते हात साइड मुवमेंट्स करून ब्रीदिंग केलेलं पुरणार आहे. श्वास सोडत उजवीकडे, श्वास सोडत डावीकडे, एवढंच करायचं आहे. श्वास घेतला आपोआप जाणार आहे आपण मध्ये येताना. ठीक आहे, या सगळ्यांनी आपलं ब्रीदिंग इफेक्टिव्ह होणार आहे. आपण जे 3 प्रकार बघितले ते मगाशीची फुफ्फुसांची आकृती आठवा. आपलं पोटाशी रिलेटेड इथे एक पडदा आहे ज्याला डायफ्रॅम म्हणतात. डायफ्रॅम, फुफ्फुस इथपर्यंत आहेत. या सगळ्याचा वापर करून आपण ब्रीदिंग करायचं शिकायचं आहे, ज्याला योगिक ब्रीदिंग असं म्हणतात. हे ब्रीदिंग टेक्निक आपण आता करून बघूया. त्याच्यात साधा आहे, खूप अवघड काही नाही. फक्त सगळ्या श्वासाचे सगळ्या तिन्ही पार्ट्सचा वापर करायचा आहे. जसं म्हणलं तसं भस्त्रिका, कपालभाती वगैरे हे प्रकार लगेच सुरू करायचे नसतात इन रिकव्हरी स्टेजेस. पण हे योगिक ब्रीदिंग हे प्रत्येक जण अगदी डोळे झाकून करू शकतं. तर ताठ बसा, दोन्ही हात मांडीवर, मुद्रेमध्ये ध्यान मुद्रा म्हणतात त्याला. ध्यान मुद्रेत ठेवा. पाठीचा कणा ताठ, मान सरळ. श्वास पहिल्यांदा सोडून द्यायचा आहे. पोटातून, छातीतून मानेपर्यंत श्वास पूर्ण सोडून द्या. डोळे बंद करा. पूर्ण लक्ष आपल्या छातीवर, फुफ्फुसांवर, पोटावर ठेवायचंय. पूर्ण श्वास सोडून दिला की सावकाश श्वास भरायला सुरुवात करायची. श्वास घेताना पोट बाहेर येऊ देत, पोट बाहेर येऊ देत. मग छाती भरून श्वास घ्या. घेत राहायचंय सावकाश श्वास. कॉलर बोन पर्यंत श्वास आला की मग श्वास सोडायचा आहे. कॉलर बोन मधनं सोडायचा आहे, छातीतून सोडून द्यायचा आहे. पोट आत जाऊ देत, पोटाला खड्डा पडू देत. पूर्ण श्वास सोडून द्यायचा आहे. पुन्हा श्वास घेताना सावकाश दीर्घ श्वसन, पोट बाहेर. मग छाती भरून श्वास, कॉलर बोन पर्यंत श्वास आला की पुन्हा श्वास सोडताना कॉलर बोन मधून सोडायचा, छातीतून सोडायचा, पोटातून सोडायचा. आता प्रत्येकाची ही कपॅसिटी वेगळी असणार आहे. तुम्ही आपापल्या कपॅसिटीनुसार करत राहा. फक्त लक्षात ठेवा तिन्ही गोष्टींचा आपण तिन्ही पार्ट्सचा वापर करतोय. पोट आत, छातीतून, कॉलर बोन मधून श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. हीच प्रोसेस कंटिन्यू करायची आहे. पोटातून, छातीतून, कॉलर बोन मधून, परत सोडताना कॉलर बोन मधून, छातीतून, पोटातून सोडून द्यायचं आहे. घेत राहा, दीर्घ श्वसन करत राहा. अनुभव घ्या. डोळे बंद असू देत, पूर्ण फोकस श्वासावर असू देत. तिन्ही पार्ट्सचा वापर फक्त आपण करतोय, कुठेही जोर लावत नाहीये. संथ दीर्घ श्वसन करतोय. आता तुम्हाला जाणवेल की एफर्ट्स कमी झालेत, श्वासातले एफर्ट्स खूप कमी झालेत. आपोआप दीर्घ श्वसन होत आहे. पहिल्यांदा जे आपल्याला 3 पार्ट्स वापरायला अवघड पडत होतं ते आता थोडं सोपं झालंय. अनुभव घ्या. सोडत राहा श्वास, घेत राहा. तिन्ही पार्ट्सचा वापर करून घ्यायचा आहे, सोडायचा आहे.
डोळे बंदच ठेवा, लक्ष श्वासावर ठेवा. आता नॅचरली जसं आपलं श्वसन चालू आहे त्याकडे लक्ष द्या. आता शरीरात आवश्यकतेप्रमाणे श्वास घेतला जातोय, सोडला जातोय. आता या श्वासाला आपण थोडीशी विचाराची जोड देऊयात. हळूहळू मन शांत झालंय, आपण विचारांची जोड द्यायची आहे. प्रत्येक येणाऱ्या श्वासाबरोबर प्राणशक्ती, सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरात येते आणि प्रत्येक बाहेर पडणाऱ्या श्वासाबरोबर शरीरातल्या अशुद्धी, मनातल्या अशुद्धी आपण बाहेर सोडतोय. प्रत्येक येणाऱ्या श्वासाला विचारांची जोड, सकारात्मकता, ऊर्जा, प्राणशक्ती शरीरात. बाहेर पडणाऱ्या उच्छ्वासाबरोबर शरीरातल्या मनातल्या अशुद्धी बाहेर. डोळे बंद ठेवून शांतपणे हीच प्रक्रिया करत राहायची आहे. बंदच ठेवा. सावकाश दोन्ही हात छातीशी जोडा. 3 वेळा ओंकार म्हणायचा आहे. श्वास घ्यायचा, श्वास सोडताना ओंकाराचा उच्चार. प्रत्येक वेळेला उच्छ्वास सोडताना ओंकाराचा उच्चार खूप जोरात करायचा नाहीये. आपल्याला व्हायब्रेशन जाणवतील इतपतच ओंकाराचा उच्चार करायचा आहे. दोन्ही हात छातीशी जोडा. आपले अंगठे हे छातीच्या हाडावर प्रेस करा, म्हणजे आपले ओंकाराचे व्हायब्रेशन्स आपल्याला फील होतील. दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडत ओंकार सुरू करा. ओ शांती शांती शांती. डोळे बंदच ठेवा. सावकाश दोन्ही हाताचे तळवे एकमेकांवर घासा. ओंजळ डोळ्यावर ठेवा. आतल्या आत अंधारात डोळे उघडा. बोटांच्या फटीतून डोळ्यात प्रकाश जाऊ दे. सावकाश चेहऱ्यावरून हात घ्या. तर अशा प्रकारे आपण ओंकार आणि ब्रीदिंग हे करू शकतो. अगदी साधी, कुठेही एनर्जी खर्च होत नाहीये, उलट आपल्याला एनर्जी मिळतेय. आता जे आपण श्वसन केलं ते रिकव्हरीच्या स्टेजमध्ये आपण अगदी दर तासाला 5 मिनिटं सुद्धा करू शकतो. ऍटलीस्ट दिवसातनं 3-4 वेळा करा. हे जमत नसेल तर पाठीवर झोपून पडून आहोत तर त्या अवस्थेत नुसतं श्वास घेत पोट वर, श्वास सोडत पोट आत, ॲब्डॉमिनल ब्रीदिंग ज्याला म्हणतात ते करा. त्याचाही खूप फायदा होणार आहे एनर्जी मिळवण्याच्या दृष्टीने. तर असे साधे साधे ब्रीदिंग टेक्निक्स पासून मग आपल्याला प्राणायामाला शिफ्ट व्हायचं आहे, कारण आपण पेशंट आहोत. त्यामुळे हळूहळू या गोष्टी करायच्या आहेत. आय थिंक झालाय. काही शंका असतील? प्रश्न आपण नंतर घेऊया. आपण टेक अवे पॉइंट सांगून ठेवते मी फक्त. म्युझिक थेरपीमध्ये जलतरंग आणि तंतुवाद्य, शास्त्रोक्त संगीत, आवडती भावगीतं मस्त एन्जॉय करा. शक्यतोवर खूप वेळ इंटरनेटवरती राहू नका, कारण तुमचे डोळ्यांना आणि न्यूरॉन्सला त्याच्यामुळे ताण पडतोय. गाणे ऐका पण पिक्चर्स पाहू नका, निदान 14 दिवस तरी. दुसरी गोष्ट, पडल्या जागी आपल्या नेल बेड्स, म्हणजे जिथे नख असतं दोन्ही साईडला, आतल्या आणि बाहेरच्या बाजूला प्रेस अँड रिलीज करू शकतात तुम्ही. हे ॲक्युप्रेशरचे पॉइंट्स आहेत. त्याचप्रमाणे
बसल्या बसल्या हलक्या हाताने आपल्या तळव्यांना आपण स्टिम्युलेशन देऊ शकतो. त्याचप्रमाणे आपल्या तळपायांना पण आपण देऊ शकतो. ओके. ॲरोमा थेरपीमध्ये सगळ्यात सुंदर ॲरोमा हा सध्या तुम्हाला जेव्हा सुगंध परत यायला सुरुवात होईल तो हळदीचाच घ्या. जर तुम्हाला आत्ता शक्य नाही वाटत आहे हळदीची वाफ घेणं तर ठीक आहे, पण तुम्ही हळदीचा ॲरोमा डेफिनेटली घेऊ शकता, कारण ती अँटीबायोटिक आणि अँटीव्हायरल दोन्ही पण आहे. अतिशय सुंदर गुणधर्म असलेली हळद आहे. छोटासा हळद आणि गुळाचा लाडूही तुम्ही घेऊ शकता, ती चवही खूप सुंदर असते. आणि हे आपण केव्हाही करू शकतो. हळदीचं दूध घेणे, हळदीचा सुगंध घेणे, हळद गुळाचा लाडू हे अतिशय विचार करून करा. कारण आता स्वातीने सांगितलं की प्राणायाम करताना पण तुम्ही तुमचे जे इमोशन्स आणि थॉट त्याला जोडले तर तुम्हाला त्याचे डबल बेनिफिट्स मिळत असतात. सो हे ॲक्युप्रेशर थेरपीज मी तुम्हाला पटकन थोडक्यात सांगितल्या. हात आणि पाय दोन्हीच्या बोटांचे जिथे नेल बेड्स आहेत तिथे हलक्या हलक्या पद्धतीने आपण प्रेस अँड रिलीज करू शकतो किंवा स्टिम्युलेशन्स देऊ शकतो. ओके. म्युझिक थेरपीमध्ये कंपल्सरी स्ट्रॉंग म्युझिक सध्या ऐकू नका. शक्यतोवर व्हायोलेंट मूवीज अजिबातच बघू नका. आणि ॲरोमा थेरपीमध्ये हळद आहे, लव्हेंडर ऑइल खूप सुंदर असतं किंवा नॅचरल मोगरा फुलं जर मिळाले तर त्याचा सुगंध तुम्ही 8व्या-10व्या दिवसापासून सुरू करू शकता. कारण ते जे सेन्सेस आहेत ते थोडेसे चवीचे आणि आपल्या गंधाचे स्लाइटली अफेक्ट झाले होते, ते परत रिकवर होण्यासाठी त्यांना त्यांचं न्यूट्रिशन देऊया. आणि षड्रस हा आपल्या चवीचा न्यूट्रिशन असणार आहे, त्यामुळे प्रत्येक चव हळूहळू घेऊ शकता. त्यातल्या त्यात बेस्ट इज आवळा आणि डाळिंब, कारण ते मधुरही आहे आणि तुरटही आहे, तर डेफिनेटली खाऊया. ठीक आहे. ह्या वेगवेगळ्या पॅथीज, वेगवेगळ्या थेरपीज आपण सगळं छान सुंदर एकत्रित करून आपल्या घरच्या घरी स्वतःला आपणच बरे करणार आहेत ह्या कॉन्फिडन्सनी आपण सुरुवात करणार आहोत. आणि उद्यापासून आपलं नवीन वर्ष सुरू होत आहे. प्रत्येकाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. हे नवीन वर्ष सौख्य, स्वास्थ्य आणि आनंदाचं सगळ्यांसाठी येऊ ही प्रार्थना मी आंब्याच्या चरणी करते. आणि थँक्यू फॉर बिईंग विथ अस. धन्यवाद. स्वाती. तर आपण हा आजार हा काही खूप गंभीर किंवा घाबरण्यासारखा नाहीये. एक आपल्याला मिळालेली संधी आहे आपल्या शरीराकडे, मनाकडे लक्षपूर्वक बघण्याची, रिज्युविनेशनची. असा सकारात्मक विचार यात मनात आणि आपल्या स्वतःला वेळ देणं. काही जणांची पूर्ण फॅमिली आहे तर आपण एकत्र फॅमिली एन्जॉय करणं, असा सकारात्मकता ठेवा. छान हसा, ज्यांनी तुमच्यात पॉझिटिव्हिटी येणार आहे. सारखं आजारी हे करून बसायची गरज नाहीये. एकदम छान आनंदी रहा आणि आपल्या सगळ्यांची छान पॉझिटिव्ह सकारात्मक रिकव्हरी नक्कीच लवकरात लवकर होणार आहे. सगळ्यांना धन्यवाद जॉईन झाल्याबद्दल आणि एवढा वेळ ऐकल्याबद्दल. धन्यवाद. तुमच्या कॉमेंट्सही येत आहे. तुम्हाला नंबर दिलेला आहे, काही मदत लागली तर नक्की कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. कोणाला काही प्रश्न आहे का? स्वाती, त्यांनी एक प्रश्न विचारलाय की कपालभाती भस्त्रिका करायची का, तर ते उत्तर दे, कारण ते महत्वाचं आहे. हा, बस कपालभाती नाही करायची आहे. आणि भस्त्रिका ज्यांना लंग मध्ये काही नाही अशा लोकांनी भस्त्रिका साधारण 15 दिवसानंतर सुरू करायची आहे. कारण भस्त्रिका हा क्लिन्झिंग प्राणायाम आहे. जर आपली प्राणशक्ती ही कमी असेल तर आपण क्लिन्झिंग प्राणायाम करू नाही शकत. आपली आहे ती एनर्जी आपल्याला रिकव्हरीला वापरायची आहे. त्यामुळे फोर्सफुल एक्झलेशन आहे भस्त्रिकामध्ये. त्यामुळे तिथे भस्त्रिका करायची नाहीये. थोडस आपण म्हणलं तसं की हा थोडासा जजमेंटचा भाग आहे. तुमची रिकव्हरी म्हणजे 4 महिन्यापूर्वी कोविड झालाय, 3 महिन्यापूर्वी झालाय किंवा इव्हन महिन्यापूर्वी झालाय, नक्की करा भस्त्रिका. भस्त्रिका लिमिटेड काउंट करा, 6 ते 12 काउंट. 12 काउंटच्या पुढे जाऊ नका भस्त्रिका. कपालभाती तर लगेच करायचीच नाहीये. पर्टिक्युलरली ज्यांना हे इन्व्हॉल्वमेंट आहे, लंग इन्व्हॉल्वमेंट, त्यांनी करायची नाहीये. थोडस नाजूक झालेलं असतं. जसं आपल्याला हातावर एखादा ओरखडा आला, जखम झाली, तर जसं नाजूकपणा असतो त्या भागाला तसा आतमध्ये असू शकतो. अशा वेळेला कपालभाती भस्त्रिका हे क्लिन्झिंग प्राणायाम, ज्याला आपण शुद्धिक्रिया म्हणू शकतो, असे आहेत, ते अवॉइड करायचे. म्हणून अनुलोम विलोम, भ्रामरी हे सगळे आपण नक्की करू शकतो. भ्रामरी हलकी, नुसता मकाराचा उच्चार जेवढा जास्त वेळ करता येईल तेवढा करा.
इव्हन झोप लागत नाही स्ट्रेसनी किंवा इनॅक्टिव्हिटीनी, अशा वेळेला नुसता हलका एवढाच मकाराचा उच्चार पडल्या पडल्या करत राहा, किंवा जे म्हणलं की ॲब्डॉमिनल ब्रेदिंग, पोटावर हात ठेवा, 4 काउंट मध्ये श्वास घ्या, पहिल्यांदा 4 काउंट मध्ये सोडा, ते सोपं वाटलं की 4 काउंट मध्ये घ्या, 6 काउंट मध्ये सोडा. असं करून आपलं जे डिस्टर्ब सायकल आहे शरीराचं मनाचं ते आधी इक्विलिब्रियमला आणा, आणि मग पुढे थोडेसे सूक्ष्म व्यायाम आहेत, जॉईंट मुवमेंट्स आणि हे ते आपण करू शकतो. ते करायचे आहेत की आता जसं दाखवलं स्ट्रेचेस, असे काही व्यायाम आहेत पर्टिक्युलरली ते आपण नक्की करू शकतो, पण हळूहळू करायचे आहे. ठीक आहे. कोणाला काही शंका? हॅलो हा. हॅलो हा मॅडम, मला विचारायचं असं हा. की मी वॅक्सिनेशन घेतलेलं आहे आता आज. हा. मी पॉझिटिव्ह वगैरे नाहीये, पण वॅक्सिनेशन घेतलेलं आहे. तर त्याच्यानंतर जे काय थोडेसे चेंजेस होतात आणि ह्याच्यामध्ये व्यायाम करायचा का नाही? मी एसटी कॉलेजमध्ये आहे, तुमचं सेशन मागे मी अटेंड केला होता. तर त्या ह्याच्यामध्ये काय काय म्हणजे कसं करायचं? वॅक्सिनेशन घेतलेलं आहे तर आपली शरीर हे प्रतिकार क्षमता डेव्हलप करण्याच्या स्टेजमध्ये आहे, त्यामुळे अप टू 48 आवर्स तुम्हाला विश्रांतीची गरज आहे. हलका ताप येऊ शकतो, तर त्यामुळे विश्रांती घेणं, शरीराची प्रतिकार क्षमता डेव्हलप होते तर आपण शरीराला मदत केली पाहिजे, त्यामुळे आपण विश्रांती घेत राहणं हे आवश्यक आहे. तुम्हाला घरातल्या घरात हिंडणं फिरणं हे सगळं चालू शकतं. तसंच जे आता आपण बघितलं हेल्दी डाएट, की माइल्ड स्वरूपाचा आपल्याला तो आजार 2 दिवसासाठी होणार आहे वॅक्सिनेशन नंतर, असं लक्षात घ्या. आणि तितकी आपल्या शरीराची काळजी घ्या, जसं फ्लुइड्स, पाणी वगैरे व्यवस्थित बॅलन्स ठेवा, झोप व्यवस्थित घ्या, बाकी घाबरण्याची काही गरज नाहीये. ओके, थँक्यू. अजून कोणाला काही मला वाटतं आपण प्रश्न उत्तर आपण तुमच्या ऑनलाईन घेऊया सगळ्यांचे. हॅलो हा, प्राणायामाच्या हे जे शिबिर आहे तुमचं पुढच्या आठवड्यातलं, तर त्याला मी जॉईन होऊ शकते का? म्हणजे मला फक्त वॅक्सिनेशन झालेलं आहे. ते ऍक्च्युली म्हणजे तुम्ही हेल्दी असाल तर तुम्हाला ते खूपच स्लो वाटणार आहे, तुम्ही जॉईन नक्कीच होऊ शकता. ओके, त्याच्यात काहीच हे नाही, फक्त थोडस हेल्दी लोकांना ते स्लो वाटू शकतं असं आहे. ठीक आहे, तुम्ही जॉईन होऊ शकता, ओके, प्रश्न नाही. तुम्हाला ओके. बारकावे कळतील त्याच्यातले, किंवा हाऊ टू स्लो हे नक्की कळेल. ओके. कारण प्रत्येक वेळेला आपल्याला मुख्य आसन आणि प्राणायाम ह्याचं सध्या झालंय असं की आपल्याला खूप स्ट्रेचेस आणि खूप अवघड असणं किंवा एका पायावर बॅलन्सिंग आणि असं झालं की आपल्याला छान जमलं असं वाटतं, तर ते नाहीये. आपण खूप सावकाश आणि फोकस करून स्वतःवर करणं. योग हे शरीर मनाचं युनियन आहे, जोडणं आहे, तर त्या दृष्टीने आपण त्याच्याकडे बघायला पाहिजे. तर नक्कीच तुम्हाला इथे एक्सपिरियन्स येऊ शकतो आठवडाभराच्या शिबिरात. आणि ज्यांना जमत नाहीये त्यांनी आता दाखवलेले स्ट्रेचेस आणि हे तर तुम्ही नक्कीच करू शकता. ठीक आहे, ऐकायला आवडले असते आपल्याला, पण मला वाटतं 8 वाजलेत आणि प्रत्येकाला आता ग्लुकोजची गरज आहे. गुड डिनर इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर गुड स्लीप. तर थँक्यू फॉर बिंग विथ अस. यू कॅन बी इन टच. तुम्ही प्रश्न पाठवू शकता. आपण व्हॉट्सअपवर त्याचे उत्तर देण्यासाठी आम्ही दोघेही तयार आहोत. आणि ज्यांना व्यायाम करायचे आहेत, सूक्ष्म व्यायाम वगैरे, तर आपलं स्वास्थ्यश्रीचं YouTube चॅनल आहे, त्याच्यावर तुम्हाला व्हिडिओज मिळतील सूक्ष्म व्यायामाचे वगैरे. तिथूनही तुम्ही व्यायामाची सुरुवात करू शकता जर तुमचं एक 15-20 दिवसाची फेज ओव्हर झालेली असेल तर. ओके, थांबूया. पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. येस.